युवराज म्हणून त्याला भडकवलं गेलं असेल, योद्धा म्हणून त्याला चेतवलं असेल, बऱ्याच गोष्टींनी त्याला भडकवलं असेल, पण राम शांत राहिला आणि राम संधीची वाट बघत राहिला. जसे माननीय उद्धव ठाकरे संयमानं संधीची वाट बघतायत, त्याप्रमाणे श्रीराम सुद्धा त्यावेळेला एका संयमाने एका धैर्यानं वाट पाहत राहिला. किती अवघड प्रसंग रामाच्या आयुष्यामध्ये आला. एका बाजूला त्याच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. अयोध्या सजली, अयोध्या नटली, अयोध्या रंगली आहे. जेवणावळी पंक्ती उठतायत, हवन चालू आहे, संगीत, मेहंदी, बारात, सर्व काही सुरू आहे. अनेक राजघराणी लग्नाला पोचलेली आहेत. वस्त्र तयार आहेत, अलंकार तयार आहेत. राजपुत्र शपथ घेणार म्हणून सचिवांची, त्यांच्या ओएसडींची लगबग सुरू आहे. त्याच वेळी एक जी आर येतो, एक सूचना येते, प्रभू श्रीरामा म्हणजे श्रीरामा राज्याभिषेक वगैरे नाही, कोट उतरवा, वस्त्र उतरवा, वल्कल नेसा आणि आपण आता वनवासाला चला. पुढली 14 वर्ष आपल्याला या प्रकारचं जीवन जगायचं आहे. किती कठीण प्रसंग आलाय की हातातलं राज्य जात आहे. राजपुत्र, आपण राजपुत्र आहोत, हे सुद्धा जात आहे आणि आपल्याला वनवासात जावं लागतं आहे. पण रामाचा संयम बघा, जो मी नेहमी उद्धव साहेबांमध्ये आपल्याला पाहतो. रामाचा संयम पहा. राज्याभिषेक होऊन मी राजा होतोय, अयोध्येचा स्वामी होतोय, यावर त्याला आनंदाचा उकाळ्या फुटत नाही आहेत. आणि मला सीतेसह, लक्ष्मणासह वनवासात जावं लागतं आहे, म्हणून तो निराश आणि दुःखी सुद्धा नाही आहे. हाच तो संयमी राम. आपण आज काय पाहतो, एखादा अधिकाऱ्याला, आपण मंत्री होतात, आदित्यजी सगळे मंत्री होतात, एखादा अधिकाऱ्याला तुम्ही सांगितलं तुझी चंद्रपूरला बदली करतो, गडचिरोलीला बदली करतो, नको 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 मला जंगलात पाठवू नका म्हणतात. संपर्क प्रमुखांना म्हणालो जरा चंद्रपूरला काम करा, नको दुसरा एखादा जिल्हा द्या म्हणतात. पण प्रभू श्रीराम हे आपलं राजपाट सोडून हे जंगलात निघाले. त्याने विचारलं नाही. आपण म्हणतो विमान जात आहे का तिथे, हॉटेल आहे का तिकडे, रस्ता आहे का तिकडे. एक गोष्ट आपण इथे समजून घेतली पाहिजे, जो आजच्या या महाशिबिराचा खरा सार आहे आणि तो सार रामकथेमध्ये आहे. म्हणून मी आज रामावर बोलतोय, राजकारणावर बोलत नाही. याच्या महाशिबिराचा जर मुख्य सारांश कोणता असेल तो रामकथेमध्ये आहे, तो रामामध्ये आहे. दशरथ पुत्र राम जोपर्यंत अयोध्येत राहिला तोपर्यंत तो युवराज म्हणून जगला, राम बनून जगला. तो श्रीराम होता. पण राम जेव्हा संघर्ष करून जंगलातून बाहेर आला तेव्हा तो भगवान राम झाला, मर्यादा पुरुषोत्तम राम बनला. यातून आपण शिकायला पाहिजे की आपण जेव्हा संघर्ष करतो आणि संघर्षातून पुढे जातो तेव्हा आपल्याला देवत्व प्राप्त होतं. धैर्य, हिंमत आणि संघर्ष यातून रामाला भगवान राम बनवलेला आहे. हे अद्भुत धैर्य होतं. रामाचा काय कमी अपमान झाला? रामाचाही अपमान झाला, पदोपदी अपमान झाला, जंगलात अपमान झाला, राजमहालात अपमान झाला, सर्वत्र रामाचा अपमान झाला. तो रामानं सहन केला आणि फक्त अपमान करणाऱ्याकडे एक कटाक्ष टाकून राम पाहत राहिला. वेट अँड वॉच, माझी सुद्धा वेळ येईल, आमची सुद्धा वेळ येईल. उद्धव साहेब, वेट अँड वॉच, आपली सुद्धा वेळ येईल. एका गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण. कंटाळला नाहीत ना रामकथा ऐकून? आता म्हणतो संजय राऊत काय बोलताय, विषयाला सोडून बोलताय. एक विचार करा, राम निघालेला आहे, अयोध्येतून निघालेला आहे, भरजरी वस्त्र घालून निघालेला आहे. हे मी यासाठी सांगतोय की शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रामकथेमध्ये आहे. शिवसेनेचा जो संघर्ष आहे तो रामाच्या संघर्षामध्ये आहे, तो लक्ष्मण सीतेचा त्यागामध्ये आहे. शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रावणाच्या पराभवामध्ये आहे. हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला मी आज वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. राम जेव्हा निघाले अयोध्येतून, उद्धव साहेब, आदित्य, राम जेव्हा अयोध्येतून निघाले, वल्कल नेसून निघाले,
त्या काळातलं ते सगळ्यात मोठं या भूमीवरचं खानदान होतं. त्याच्या तोडीचं खानदान, रामाच्या तोडीचं खानदान रघुवंश या पृथ्वीवर नव्हतं, तरी त्यांच्या नशिबी वनवास आला. हिंदुस्थानात जे जे काही भव्य दिव्य घडलं होतं ते त्याच्या कुटुंबातून घडलं होतं. अनेक योद्धे त्या कुटुंबात निर्माण झाले होते. रघु, दिलीप, पुरुरवा, दशरथ, भरत, ज्या देशाचं नाव भारत जे जे पडलं ते त्या कुटुंबाच्या भरत या माणसावरून पडलं होतं. त्याच्यासारखा योद्धा त्या कुटुंबात निर्माण झाला. राम जेव्हा निघाला तेव्हा संपूर्ण प्रवासामध्ये अनेक राजांची राज्य होती. त्यांना कळलं असेल की राजपुत्र निघालेला आहे, अयोध्येचा राजपुत्र निघालेला आहे, आपण त्याला भेटलं पाहिजे, आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. कदाचित रामानं त्यांची मदत घेऊन एखाद्या ठिकाणी त्याला वास्तव्य करता आलं असतं, पण रामाने ते केलं नाही. पण त्यांनी संपूर्ण त्या प्रवासामध्ये रामाने एक केलं. कोणत्याही राजाची, कोणत्याही वतनदाराची, कोणत्याही सरंजामदाराची मदत घेतली नाही, तर राम आपल्या सोबत सगळ्यांना घेऊन गेला. ती सामान्य माणसं होती, ती वानर होते, ती माकडं होती, आपल्यासारखी साधी माणसं होती, वंचित होते, आदिवासी होते. लक्षात घ्या, वंचित होते, आदिवासी होते, ओबीसी होते, क्षत्रिय होते, सगळे होते. आणि त्या सगळ्यांना घेऊन राम पुढे गेला. त्याला माता शबरीचे आशीर्वाद होते, कारण त्याला माहीत होतं रामाचा एक निर्धार पक्का होता. रामाचा निर्धार असा होता की ज्या अन्यायाविरुद्ध, ज्या अत्याचाराविरुद्ध मी लढायला उभा ठाकलेलो आहे, ती लढाई मला जी लढायची आहे ती धनिकांच्या मदतीने मला लढायची नाही आहे, ती अंबानी अडाणीच्या मदतीने मला लढायची नाही आहे. ती लढाई मला या माझ्या सामान्य शूर अशा योद्ध्यांच्या ताकदीवर मला ही लढाई लढायची आहे, त्याने ठरवलं. आणि म्हणून रामाचं महत्त्व हे शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. राम आला की रावण येतो, राम आला की रावण येतो. तेव्हा एकच रावण होता. आज आपल्याला गेल्या 25-30 वर्षात जागोजाग रावणच रावण दिसत आहेत. दिल्लीत जा रावण, महाराष्ट्रात रावण, नाशिकमध्ये रावण, किती रावण. पण एक लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं आजचा रावण अजिंक्य आहे. नाही, तो रावणसुद्धा अजिंक्य नव्हता. तो रावणसुद्धा अजिंक्य नव्हता. त्या रावणाला बालीनं सुद्धा हरवलं होतं. बाली माकड वानर होता. त्या वानराला शेषबाहूनं हरवलं होतं. बालीने तर रावणाला आपल्या बगलेत त्याचं मुंडकं पकडून त्याची धिंड काढली होती आणि किल्ल्यावर त्याला आपटून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे रावण अजिंक्य नव्हता. हे डोक्यातून काढा की रावण अजिंक्य आहे सध्याचा, अजिबात नाही. विजय आपला आहे, आपण जिंकणार. हे नाशिकमधलं मी सांगलेलं सत्य आहे आणि ते सत्य होणार आहे, कारण मी रामभक्त आहे. प्रभूंना खरं वाटणार नाही, माझ्या पाठीचे प्रभू आहेत, पण मी रामभक्त आहे. बजरंगबली हनुमान जेव्हा सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेत पोचला, हनुमानाला अटक झाली. रावणाचे सैनिक त्याला जेरबंद करून रावणाच्या दरबारात घेऊन गेले. रावण हसला आणि म्हणाला, काय रे वानरा, मला ओळखत नाहीस? तुझी हिंमत कशी झाली माझ्या राज्यात येण्याची? अरे तो हनुमान बजरंगबली, अरे तुला ओळखतो ना, अरे तो तूच ना, ज्या बालीनं बगलेत पकडून तुझ्या दारावर आपटून तुला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तुझी धिंड काढली होती. त्याबरोबर रावणाचा चेहरा पडला. हे मी यासाठी सांगतोय, हनुमान भर दरबारामध्ये हे यासाठी म्हणाला कारण त्याला रावणाचा कॉन्फिडन्स लूज करायचा होता. तुम्ही तुला मारू शत्रूचा कॉन्फिडन्स पहिला लूज केला पाहिजे.
अरे कोण भारतीय जनता पक्ष, कोण नरेंद्र मोदी, कोण देवेंद्र फडणवीस, कोण अजित पवार, कोण एकनाथ शिंदे? कॉन्फिडन्स लूज करा. रावणाचा कॉन्फिडन्स पहिल्या भेटीत हनुमानानं तोडला आणि तिथेच रावण हरला. पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला. अरे तू तोच ना, तुला एका वांद्रानं यत्किंचित वांद्रानं आपटून मारलं होतं. पहिल्या भेटीत रावणाचा कॉन्फिडन्स हनुमानानं तोडला, म्हणून रावण रामाकडून पराभूत झाला. अरे मला एका वांद्रानं मारलं. एक लक्षात घेतलं पाहिजे, रामकथेमध्ये अनेक गोष्टी असतील. मी तुम्हाला काही उदाहरणं दिली. मला माहिती आहे वेळ संपत चाललेला आहे. रामकथेमध्ये 2400 श्लोक आहेत आणि 7 कांड आहेत. मी सांगतोय, मी अजून तुम्हाला 24 सुद्धा सांगितलेले नाहीत. रामाच्या जीवनातला सगळ्यात कठीण प्रसंग कोणता असेल तर तो लक्ष्मणाला मूर्छा आली, लक्ष्मण कोसळ. हा त्याच्या जीवनातला सगळ्यात कठोर प्रसंग होता. हनुमानाला सांगितलं संजीवनी गुटेगा घेऊन या. हनुमान विसरला आणि अख्खे मेडिकल स्टोअरच घेऊन आला उचलून. त्याला हनुमान म्हणतात. आपण इथे सगळे हनुमान बसलेले आहेत, लक्षात घ्या. रामामध्ये उत्तम लिडरशिप क्वालिटी होती. रामासारखा नेता झाला नाही, लक्षात घ्या. राम देव नव्हता, राम नेता सुद्धा होता. रामानं काय केलं? रामाने आपल्यातल्या सामान्य वंचितांना, शूद्रांना, कार्यकर्त्यांना नेता बनवलं. त्याने बालीला नेता केलं, त्याने सुग्रीवाला सेनापती केलं. ज्या सुग्रीवाची बायको बालीनं तिचं हरण केलं होतं, बरं का, त्याने त्या सुग्रीवाला ताकद दिली आणि बालीचा वध केला आणि सुग्रीवाला नेता केला. हे रामाचं नेतृत्व गुण आहेत. रामाने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी सांगतो आणि हा विषय संपवतो. लिडरशिप क्वालिटी काय असते, जी आपण रामकथेतून शिकली पाहिजे, जी आपण रामाकडून घेतली पाहिजे. हनुमान कोण होता? आपल्या दृष्टीनं हनुमान एक वानर होतं, एक शेपटी त्याला आहे, आपण त्याला पूजा करतो. पण ज्या वेळेला प्रभू श्रीरामानं हनुमानाला सांगितलं की हनुमाना तू लंकेत जा आणि सीतेची ख्याली खुशाली जी का आहे तिला सांग, मी येतो आहे, काळजी करू नकोस. आपण असतं तर काय केलं असतं? आपण एखाद्या शाखा प्रमुखाला जरी काही काम सांगितलं तरी 10 वेळा त्याला समजलंय ना तुला, मग त्याच्यावरती अजून 2 माणसं आपण नेमतो. अरे बघ तो काय करतो आहे. त्याचा हनुमानावरती विश्वास होता. दोघांमधला संवाद इतकाच आहे वाल्मिकी रामायणामध्ये की तू जा, मी खुशाल आहे, सांग तू खुशाल राहा, लवकरच मी येतोय. आणि पुढल्या सगळ्या घडामोडी हनुमानानं त्याच्या स्वतःच्या हिमतीवर केलेल्या आहेत. हनुमान गेला, त्याने सूक्ष्मरूप धारण केलं, त्याने लंकिनीला मारलं, त्याने सीतेला अंगठी दिली. मग त्यांनी स्वतःला अटक करून घेतली त्यावेळेला तिथं, कारण त्याला रामाच्या दरबारात जायचं होतं. त्याने स्वतःला अटक करून घेतली. त्याला रामाचं राज्य पाहायचं होतं, म्हणून रावणाचं राज्य पाहायचं होतं, म्हणून त्यांनी स्वतःला अटक करून घेतली. तो गेला. रावण चिडला. आता काय करायचं? त्याच्या शेपटाला आग लावा म्हणाले. आता झालं काय? शेपूट कोणाचं? हनुमानाचं. तेल कोणाचं? राज्य कोणाचं जळालं? रावणाचं जळालं. त्याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी. तुझ्या पैशानं तुझं राज्य जाळलं. माझं काही नाही जळालंय, तुझं जळालंय. माझी शेपटी सुरक्षित आहे. वाघाच्या शेपटीला काही गुजा पोचली नाही. इथे वाघ सुरक्षित आहे, लक्षात घ्या. वाघाचे बसडे पण सुरक्षित आहेत, हनुमान सुरक्षित आहेत. तर रामानं हनुमानाला जे सांगितलं ते तेवढंच सांगितलं
आणि बाकी पुढलं सगळं रामायण हनुमानानं निर्माण केलं. याला म्हणतात लिडरशिप क्वालिटी, नेतृत्व. आपल्या सहकार्यांवरती विश्वास ठेवा. आपले सहकारी ताकदीचे आहेत, ते करू शकतात. इकडली दुनिया तिकडे करू शकतात. उद्धवजी हे एवढे एवढे हनुमान इथे बसलेले आहेत. लंकेला आग लावायला किती वेळ लागतो आहे? तुमच्या आदेशाची गरज नाही आहे. आम्ही आहोत. आजच्या महाशिबिराचं वैशिष्ट्य तेच आहे. उद्धवजी आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तुम्ही आहातच. रामाच्या कथेचा दुसरा शेवटचा एक सार सांगतो आणि विषय संपवतो. नेतृत्व जे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे ते माझं भाग्य आहे. हे राम सांगतो. जे ईश्वरानं निर्माण केलेलं आहे ते माझं भाग्य आहे. आलतू फालतू मिंदेच्या कारस्थानानं माझं भाग्य बदलणार नाही. आमच्या भाग्यात आहे ते आम्ही शौर्यानं लढून मिळवू. समय से पहले और भाग्य से ज़्यादा कुछ नहीं मिलता. हा रामकथेचा मुख्य सार आहे. आम्ही लढून मिळवू, आम्ही जिंकू. आणि आमचं जे राज्य तुम्ही हिसकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या राज्यावर जो मगाशी आपण जे भगवा झेंडा फडकवला आहे त्यापेक्षा उंच भगवा झेंडा जो गगनाला गवसणी घालेल तो आपण फडकवू. हे आजचं महाशिबिर त्यासाठी आहे. उद्धवजी आम्ही आहोत. हे हनुमान आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम. धन्यवाद राऊत साहेब. फक्त सूचना आहे, पाठीमागे स्वयंसेवक उभे आहेत त्यांनी दरवाजा जे बंद करून घ्यायचा आहे. निमंत्रित शिबिरांसाठी आहे. आणि ज्या मुली उभ्या आहेत त्यांना पुरुषांनी खुर्च्या खाली करून द्यायच्या आहेत. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय शिवसेना नेते माननीय अरविंद सावंतजी. अरे एवढा रोडवलेला आवाज कसा चालेल? जय भवानी. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. अरविंद सावंत साहेब. दार जरा व्यवस्थित बंद करायला सांगितलंय. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, हिंदुत्व रोमारोमात भिनवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या मा सोमीनाथाई ठाकरे यांना भावांजली वाहतो. आणि आज 23 जानेवारी वंदनीय शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस. तुम्हा सर्वांच्या वतीनं वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिवादन करतो. आणि आज या महाशिबिरास उपस्थित किंबहुना ज्यांच्या मार्गदर्शनाचा किंवा मार्गदर्शनाची सारी दुनिया वाट पाहते, सारा महाराष्ट्र वाट पाहतोय, ते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेनेचे नेते सन्माननीय सुभाष देसाई साहेब, दिवाकर रावतेजी, आदित्यजी ठाकरे, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे नेते मंडळी उपस्थित. मी आता बांधवांनो भगिनींनो नाही म्हणणार, तर भगिनींनोच बोलावं लागेल. उपस्थित हनुमानांनो, खरं सांगायचं तर राऊत साहेबांनी इतक्या काळी पाचमध्ये जेवून ठेवले. तुम्ही शौर्य गाथा सांगितली, लढाऊ गाथा सांगितली. माझ्या मनात आलं तर मी काय रडगाथा काढणार की काय असं सहज विचार आला. खरं तर एक वेगळा विषय मला दिला. आणि तो विषय आहे सध्याच्या काळामध्ये जेव्हा आपण सर्वजण या सगळ्या शिबिरामध्ये बसलोय तेव्हा आदरणीय उद्धवजींचं मार्गदर्शन असं होतं की विविध विषय मांडले पाहिजेत. आपण एकच विषय सगळ्यांनी बोलूया नको. पण राऊत साहेब तुम्ही धमाल केली. अशी काही धमाल केलीत की नाही की तुमच्या मनातला हा हनुमान, तो त्यातला मीही एक हनुमानच आहे बरं का.
आपण सगळेजण मिळून इथं भगवा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढं मात्र निश्चित. एकच सुरुवातीला सांगतो की आजकाल एक नवीन डायलॉग आहे, 75 साल में क्या हुआ. हा मोठा डायलॉग आहे. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष केलं. खरं तर शिवसेनेच्या निर्मितीनंतर शिवसेनेची अधिकृत कोणती संघटना पहिली निर्माण झाली तर ती भारतीय कामगार सेना निर्माण झाली. आणि त्या भारतीय कामगार सेनेनं उभ्या महाराष्ट्रात सर्वसामान्य कामगाराला न्याय दिला. वंदनीय शिवसेना प्रमुखांची 2 मार्गदर्शक तत्व होती. हक्क मागताना कर्तव्याला विसरू नका आणि उद्योग जगला तर कामगार जगेल. पण आज आपण पाहतो की जी परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली, थोडंसं विचाराचा सुद्धा इथं मंथन व्हायला हवं. आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे देशामध्ये ती आपण पाहिलं तुमच्या लक्षात येईल. 2014 साली विद्यमान देशाच्या पंतप्रधानांनी दर वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देऊ म्हणून सांगितलं. 10 वर्ष झाली बरं का. 10 वर्षात 20 कोटी नोकऱ्या मिळायला हव्या होत्या. कुठे आहेत आपण? 20 कोटी नोकऱ्या मिळाल्या की आपल्याला? आणि म्हणून एक चिंतेचा विषय साहेब, 2030 साली साधारण अशी एक अपेक्षा केली आहे की देशाची लोकसंख्या 150 कोटीच्या घरात जाईल. देशाची लोकसंख्या 150 कोटीच्या घरात जाईल आणि अशा वेळेला बेरोजगाराची संख्या इतकी प्रचंड होईल. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने एक अहवाल दिला. त्या संस्थेनं असं म्हटलं की गेल्या 2 वर्षात बेरोजगारी 7% 10.82% गेली. आता या सगळ्यामध्ये ग्रामीण बेरोजगारी 6.2% 10% गेली. का झालं असं? आपल्या प्रत्येक शेतकऱ्यालाच वाटतं, प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाला असं वाटतं की माझा मुलगा नोकरीत असला पाहिजे, कारण त्याला शाश्वत पगाराची गरज आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, पूर यामध्ये त्याचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. म्हणून ग्रामीण भागात सुद्धा सगळेजण शहराकडे धावत आहेत. नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, पण नोकऱ्या कुठे आहेत आपल्याकडे? आणि म्हणून मला एक लक्षात आणलं पाहिजे की आज सुद्धा नाईलाज म्हणून काही लोक रस्त्यावर बसत आहेत. साहेब, मी एक अतिशय कडवट उदाहरण सांगतो. जेट एअरवेज बंद पडली आणि त्याचं एक कुटुंब, नवरा बायको दोघंही जेट एअरवेजमध्ये होती आणि दोघांना सुद्धा नोकऱ्या केल्यावर आपल्या अंधेरीतलं उदाहरण आहे, दोघंही शेवटी रस्त्यावर वडापाव विकायला बसले. जेट एअरवेजमधला ज्या लाखोंनी पगार घेणारा कामगार. म्हणून गंभीर आहे. आपल्या शिबिरात याचं सुद्धा चिंतन व्हायला पाहिजे. आणि मला खास करून जिल्हा प्रमुखांकडनं ही फार मोठी अपेक्षा आहे. संपूर्ण मानवी आमच्या आदित्यजी तर सारखेच सांगत असतात किती उद्योग पळाले, पण जे आहेत ते उद्योगांची अवस्था काय आहे? तेही बंद पडले. खरं तर 60% पगारदार नोकऱ्यांना कोणताही लेखी करार नाही. मी आता भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष झाल्यानंतर काही आमच्या युनियनचे प्रतिनिधी येतात, साहेब करारावर सही करा. मग मागणी करतात, साहेब काही मुलांना सांगा ना, त्यांना नियमित करा, रेग्युलर करा. म्हटलं का नाही करत? तेवढे साहेब 10 वर्ष झाली त्याला. मग मी म्हटलं त्या मुलाला बोलवलं, म्हटलं का रे बाबा तू 10 वर्ष नोकरी करतो? हो. मग तुला अपॉइंटमेंट लेटर मिळालं आहे का? तो म्हणतो अपॉइंटमेंट लेटर नाही मिळालं मला. 10 वर्ष कोणतंही अपॉइंटमेंट लेटर न मिळता एक मुलगा नोकरी करतोय, त्याला रेग्युलर होण्याचं दूरच राहिलं. अशी भयावह परिस्थिती आहे. 47% कामगारांना भरपगारी रजा नाही, 54% कामगारांना सामाजिक सुरक्षा नाही. अशा परिस्थितीत आपली माणसं आज या सगळ्या उद्योगांमध्ये आम्ही भारतीय कामगार सेना म्हणून एवढा प्रयत्न असतो की आपण याच्यातनं प्रयत्न केला पाहिजे, जगवले पाहिजेत, उद्योग जगवले पाहिजेत. करार करताना सुद्धा साधा अर्थ एकच आहे, कामगारांना आर्थिक सुरक्षा नाही, सामाजिक सुरक्षा नाही आणि कायदेशीर संरक्षण सुद्धा राहिले नाही. केंद्र सरकारचे सार्वजनिक उपक्रम घ्या, हे सगळं त्याच्यामध्ये बरं का. सेंटर ऑफ त्यांनी जे अहवाल दिला आहे, 7 कंपन्यांमध्ये 20,000 नोकऱ्या गेल्या. BSNL मध्ये 1.8 लाख नोकऱ्या गेल्या. स्टील अथॉरिटी MTL मध्ये 30,000 नोकऱ्या गेल्या. आणि या उपक्रमांमध्ये आता कंत्राटी पद्धत सुरू आहे. सगळेजण टेम्पररी. म्हणजे माझ्याकडे ॲक्सिस बँकेची लोक आपल्याकडे आली होती साहेब, सगळेजण आमच्या नोकऱ्या पगारवाढ मिळत नाही, पगारवाढ मिळत नाही. मी 10 वेळा त्यांच्याशी बसलो.
वेंडरला दिलेलं असतं, वेंडर पण तुम्ही द्यायला तयार आहे, पण बँकेने मला दिलं पाहिजे ना वाढीव. बँक वाढीव द्यायला तयार नाहीत, ते काय करणार ती माणसं. 10 वर्ष पिळवणूक चालू आहे. 2 कोटी नोकऱ्या देणार बरं का आम्ही. ते 2 कोटी नोकऱ्या तर राहिलाच. मेक इन इंडिया आज खरं तर गुगल, ॲमेझॉन, इन्फोसिस ह्या सगळ्यांमध्ये नोकऱ्या गेल्या, कमी झाल्या. आणि त्याच्यातून आता आदित्यजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा आपल्या तरुण पिढीने खूप विचार केला पाहिजे. आता हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे नोकर भरतीचा काय परिणाम होईल याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. स्टार्टअप होते ना, स्विगी, बायजू, अनअकॅडमी, शेअरचॅट, सगळ्यांच्यामध्ये 15,000 नोकऱ्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून आत्ता विषय त्यातून आत्ता आरक्षणाची लढाई सुरू आहे. आरक्षण कुठं मिळेल? सरकारमध्ये. मग आरक्षण मिळेल सगळं खाजगीकरण, अतिरेकी खाजगीकरण सुरू आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्रात मराठ्यांचं आरक्षणाची लढाई सुरू आहे, धनगर आहे, ओबीसी आहे, तिकडे जाटांचं हरियाणामध्ये अजून आहे आंदोलन सुरू आहे, गुजरातमध्ये पाटीदारांचं आंदोलन सुरू आहे. ह्या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरक्षण मिळायला सार्वजनिक उपक्रम उद्ध्वस्त करून टाकले. 75 साल में क्या हुआ? उन्होंने जो बनाया था मैंने बेच दिया. उन्होंने जो बनाया था मैंने बेच दिया, लोगों को बेरोजगार किया. बस एक अपू की गोली उनको दे दी. अपूची गोळी दिली, जय श्रीराम म्हणा किंवा आणखीन धर्माची गोळी दिली. बस तुम्ही विचारायचे नाहीत प्रश्न. महागाईचा प्रश्न विचारायचा नाही, बेरोजगारीचा प्रश्न विचारायचा नाही, महिलांच्या अत्याचाराचा प्रश्न विचारायचा नाही. तुम्ही कोणतेच प्रश्न विचारू नका. बेरोजगार डिग्र्या घेऊन रस्त्यात फिरतोय बरं का, भेंडोळी घेऊन. आणि म्हणून मी तुमच्यासमोर आज हा विषय मांडताना आणखीन त्यावर कडी काय केली. साहेब तुम्ही मला तुमच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो. आणि मंत्री झाल्यानंतर कामगारांचे 29 कायदे क्लब करून 4 कायदे करायचं ठरलं. आणि ते कायदे मी वाचल्यावर मी सुदैवाने तुमचाच शिष्य असल्यामुळे धाडस होतं. कॅबिनेटमध्ये बोलण्याचं धाडस नाही बरं कोणाचं. त्यांनी आणले कायदे. म्हटलं मी हात वर केला, मोदी साहेब मला बोलायचं आहे. हा सावंतजी क्या कहना है, हे कायदे आणू नका. आधीच कामगार पिळवटला गेलाय, उद्ध्वस्त होईल. साहेब तुम्हाला अभिमान वाटेल, मी ऑब्जेक्शन घेतलं, कायदे थांबले. कायदे थांबले. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मोठं काम केलं. तुम्ही मुख्यमंत्री होतात, केंद्रातले कायदे लागू करू दिले नाहीत. महाराष्ट्राला कोणी वाचवलं असेल तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी वाचवलं. ते लागू करू दिले नाहीत. पण त्याच्यानंतर मी राजीनामा दिल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या महिन्यात पास झालं बिल. सगळे कायदे लागू करून टाकले. आणि म्हणून आता या शिबिरामध्ये अतिशय चिंतनाचा विषय आहे. नोकऱ्या कशा आहेत? कॅज्युअल. नोकऱ्या कशा आहेत? कंत्राटी. नोकऱ्या कशा आहेत? फिक्स टर्म. आता फिक्स टर्मचा जो काही प्रकार आहे ना तो भयानक आहे. म्हणजे माझगाव डॉक सारखी कंपनी 2-2 वर्षाचे करार करते. आणि 2 वर्षाचा करार झाल्यानंतर तो करार रिन्यू करायला लागतो, तेव्हा पुन्हा इंटरव्ह्यू घेते. आणि तो करेनच याची खात्री नाही, त्याच पगारावर नोकरी मिळेल याची खात्री नाही. हा फिक्स टर्म 7-7, 8-8 वर्ष वेळा फिक्स टर्म म्हणजे 7-2 14 वर्ष. माझगाव डॉक सारख्या सरकारी उपक्रमामध्ये लोक परमनंट आजही झालेली नाहीत. आणि म्हणून हा गंभीर विषय या अधिवेशनामध्ये मला मांडायला मिळाला. साहेब याच्यापेक्षा आणखीन एक भयानक सांगतो. कायदा काय केला? पूर्वी कायदा होता 100 जर कामगार असतील आणि 100 कामगारांचा कारखाना एखादा बंद करायचा असेल तर सरकारची अनुमती घ्यायला पाहिजे. आता कायदा असा केला 300 कामगारांची संख्या असेल, 300 कोण? परमनंट बरं का, त्याच्यात कंत्राटी धरले जात नाही. 300 कामगार असतील आणि तो कारखाना बंद करायचा असेल तर केंद्र सरकारनं कुठल्याही अनुमतीशिवाय ते कारखाने बंद करण्याचा अधिकार दिला त्यांना. माझे मिर्लेकर ते बसले. मिर्लेकरांनी एकदा मला पुण्यातलं उदाहरण दिलं होतं. 100 पेक्षा कमी कर्मचारी होईनात जुन्या, त्यांनी काय केलं, VRS वर ऑफर केली. आणि VRS ऑफर करून नंतर कुठेतरी एक मिळतं 2-4 गिरायकं. आणि मिळाल्याबरोबर आकडा 97 वर आला. 97 वर आकडा आल्यावर शनिवारी लोक कामावर गेली होती. सोमवारी येऊन बघतात रविवार सुट्टी होती. सोमवारी येऊन बघतात कारखाना बंद झाला आहे. उद्ध्वस्त झाली लोक हजारोनी. नोकियासारखी कंपनी बंदी. 40-40 वर्ष वय झालं बरं का, आता नोकरी मिळणार नाही अशी अवस्था देशामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं साहेब एक कायदा पास झाला होता. आदित्यजी, तुमच्यासाठी सांगतो, एक कायदा पास करतो जेटली असताना. NCLT आली त्या कायद्यामध्ये. आणि त्या NCLTने काय केलं, जेट एअरवेजचं एक उदाहरण देतो तुम्हाला मी. NCLT मध्ये जेट एअरवेज बुडली. मग गेले NCLT कडे. नॅशनल टोल आमचा ट्रायब्युनल आहे
कंपनी लॉ ट्रायब्युनल, नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल. ट्रायब्युनल म्हटलं का सध्या भीतीच वाटते. आपला पण तो ट्रायब्युनलच होता ना राज्यात. तर त्या ट्रायब्युनलकडे गेल्यानंतर साहेब 60-70 लाख रुपयाची देणी निघाली. काय सांगावं, NCLTने 23,500 रुपये घ्या. गप्पा, 70 लाख येणं आहे. ग्रॅज्युएट आहे, प्रायव्हेट फंड आहे. मला अभिमान वाटतो साहेब तुमच्या मार्गदर्शनात, तुमच्या आशीर्वादानं भारतीय कामगार सेना लढली, सुप्रीम कोर्टापर्यंत लढली. NCA त्याचं अपिलेट आहे, त्या अपिलेटमध्ये लढली आणि आज त्या कामगारांना ग्रॅज्युएट प्रायव्हेट फंड देण्याचं काम भारतीय कामगार सेनेनं केलं. सोपी गोष्ट नाही बरं का. हे कायदे कसे उद्ध्वस्त करतायत बघा. सगळ्यात माझा विनोदाचा भाग दुसरा असतो. विनोद नाही, गंभीर आहे. आपल्याकडे आपले अनिल अंबानी, आमच्या थोरल्या बंधूंचे छोटे बंधू, त्यांची एक कंपनी अवसायानात गेली. अवसायात गेली. तिच्यावर बँकेचं कर्ज किती? तिच्यावर बँकेचं कर्ज 47,500 कोटी. किती कर्ज? 47,500 कोटी. आणि ते कर्ज जेव्हा NCLTकडे गेल्यानंतर NCLTने काय म्हटलं, एक काम करा, तुम्ही 4,500 कोटी रुपये मध्ये या तंटा मिटवा. 47,500 कोटी रुपये कर्ज आणि 4,500 कोटी मध्ये तंटा मिटवा. आमच्या बँका सुद्धा NCLTकडे ऍक्सेप्ट करतात. ठीक आहे, आम्हाला हरकत नाही. 4,500 कोटी रुपये. शेतकऱ्याचं जरासं कर्ज राहिलं तर त्याच्या घरी जाता, त्याची भांडी कुठे रस्त्यात फेकता, नोटिसा त्याच्या घरावर लावता. अंबानीचं 27,500 कोटी रुपयाचं कर्ज NCLT 4,500 कोटी रुपयामध्ये करते. हे कशाचं होतं काय? आणि म्हणून तुम्ही गंभीरपणे हा विषय घेतला, तो यासाठीच घेतला. आणि शेवटचं एकच सांगतो, आज रेल्वेमध्ये 3.15 लाख नोकऱ्या अजूनही उपलब्ध आहेत. नेव्ही, आर्मी, एअरफोर्समध्ये 1.35 लाख नोकऱ्या आहेत. केंद्र सरकारच्या सार्वजनिक 248 उपक्रमामध्ये 8 लाख नोकऱ्या आहेत. 25 वर्षावरील 42% युवा बेरोजगार आहे. हे मुद्दा माझा आकडेवारी सांगितली, कारण अधिवेशन आहे, काय जाहीर भाषणात बोलता येत नाही अशी आकडेवारी, किंवा सभागृहात बोलता येतं. आणि म्हणून शेवटी एकच सांगतो, आपण सर्व शिवसैनिकात हनुमान आहेत. आपलं शिवसेनेचं गाणं फार सुंदर आहे, धगधगता अग्नी चहूकडे आणि मार्ग निखाऱ्याचा. मला उद्धवजींच्या धाडसाचं खूप कौतुक वाटतं. कोविडमध्ये या माणसाने जे काम केलं त्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डोक्यावर घेतलं, सगळ्यांनी कौतुक केलं. आणि हा म्हणता उद्धवजी आमच्या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख झाले, याच्यापेक्षा कोणती मोठी गोष्ट आपल्याला आहे सांगा. आणि म्हणून सांगतो, धगधगता अग्नी चहूकडे आणि मार्ग निखाऱ्याचा, जमला नाही कुणाला तर दोष नको त्याचा, हिशेब आम्ही ठेवत नाही अशा भेकडांचा, वाघ एकला राजा बाकी खेळ माकडांचा, खेळ माकडांचा. म्हणून तुम्हा सर्व वाघांना आव्हान करतोय, हा जो विषय मी तुमच्यासमोर मांडलाय तो समजून घ्या. जिल्हा प्रमुखांनी पुढे या, भारतीय कामगार सेनेच्याकडे कामास त्या संदर्भात आपला संपर्क साधा. शेवटी एकच सांगतो, आदरणीय उद्धवजी, तुमच्या संदर्भात जो घडलं त्याचं एक वाक्य फक्त सांगतो, चांगल्या माणसाची किंमत कमी करता येत नाही बरं का. अच्छे आदमी, भले आदमी की कीमत नहीं कमी करते हैं. सोने के कितने भी टुकड़े हो जाए लेकिन सोने की कीमत कम नहीं होती है. सोने जैसा आदमी हमारा नेता है, उसके कितने भी टुकड़े करो उसकी किंमत नाही. पक्ष आमचा फोडताय, तुकडे करताय, कधीच किंमत कमी होणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी हा जो विषय, गंभीर विषय मी या शिबिरात मांडलाय, त्याचं सगळ्यांनी गंभीरतेने घ्यावं. आणि आपल्याला आपण हातात हात घालून, कारण देशातल्या शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे, देशाच्या पंतप्रधानांना मी सभागृहात विनवणी केली, आपण जाऊन एकदा भेटा, नाही भेटले. शेवटी देशाची माफी मागावी लागली आणि कायदे घ्यावे लागलेत. उद्या कामगारांच्या बाबतीत सुद्धा अशाच एकत्र या आणि देशाच्या पंतप्रधानांना पुन्हा एकदा देशासमोर जाऊन माफी मागायला लागेल आणि सांगायला लागेल, मी कामगारांचे कायदे मागे घेतोय. अशा प्रकारची आपण एकजुटीने काम करूया अशी शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. मला संधी दिल्याबद्दल आदरणीय पक्षप्रमुखांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद अरविंद सावंतसाहेब. आणि यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांना. सन्मान आणि विचारमंच आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय, परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी, महानायिकांनी
आपलं बलिदान दिलं त्या सर्व महामानवांना, महानायिकांना विनम्र अभिवादन करत या देशामध्ये आम्ही स्वतंत्र आणि अत्यंत आश्वस्तपणे मोकळा श्वास घेऊ शकतो ते ज्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे, त्या सर्व सैनिकांना, शहीदांना आणि त्यांच्या वीरपत्नींना अभिवादन करत कालचा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा ज्या कारसेवकांमुळे आपण अनुभवू शकलो त्या वंदनीय बाळासाहेबांच्या सगळ्या सच्च्या कारसेवकांना आणि शिवसैनिकांना अभिवादन करत आज वंदनीय बाळासाहेब ज्यांनी शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला, घडवला, त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिवशी होणाऱ्या या महाअधिवेशनाचा मी भाग होत आहे. हा माझ्यासाठीचा दुग्ध शर्करा योग आहे. या अधिवेशनाचे माझ्यासाठी याही दृष्टीने महत्त्व आहे की हे अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे. नाशिक अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. नाशिक MD ड्रगचे साठे सापडतात म्हणून प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये ललित पाटील सारख्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे काही नेते और फिर भी मेरी ही दाढी कैसे सफेद है असे सांगणारे काही बदमाश इथे आहेत म्हणूनही नाशिक चर्चेत आहे. उगाचच उडता तीर आपल्या अंगावर घेत मीच बडी भाभी, मीच छोटी भाभी असे म्हणणारे लोकही या नाशिकमध्ये आहेत. पण त्याही पेक्षा महत्त्वाचं नाशिकमधल्या काही ऐतिहासिक संदर्भ, भगूर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थळ, अत्यंत सगळ्यांच्यासाठी श्रद्धास्थान असणारं काळाराम मंदिर आणि काळाराम मंदिराच्या बाहेर आम्ही सुद्धा तुमच्यासारखी 2 हाताची 2 पायांची माणसं आहोत. तुमच्यासारखाच 2 हातांच्या 2 पायांच्या माणसांना असणारा अधिकार आम्हालाही मिळाला पाहिजे. ही समतेची चळवळ चालवणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रहाची साक्ष देणारा शिलालेख, ज्या शिलालेखाला सन्मान्य पक्षप्रमुखांनी काल अभिवादन केलं, अशा नाशिक शहरामध्ये विशेषतः नाशिकचं अधिवेशन झाल्यानंतर शिवसेनेचं सत्ता आली होती. पुन्हा नाशिकमध्ये अधिवेशन होत आहे. ही पुन्हा शिवसेनेची सत्ता येण्याची नांदी असेल. सर, प्रभू श्रीराम हा आमच्या आस्थेचा, श्रद्धेचा विषय आहे. काल भाजपने त्याचं पॉलिटिकल टूल किट करण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला आनंद आहे सर. बाई म्हणून तर मला खूप जास्त आनंद आहे, कारण प्रभू श्रीराम एकवचनी, एकबाणी, एकपत्नी अशी त्यांची व्यक्तिरेखा जी आम्ही रामायणामध्ये अनुभवलेली आहे आणि त्या प्रभू श्रीरामाचे खरे सच्चे अनुयायी आपण शोभता. ते याच्यासाठी सर मी बाई म्हणून आपले विशेष आभार मानले पाहिजे. या महाराष्ट्रात, या भारतात अर्धी लोकसंख्या, 50% लोकसंख्या ही महिलांची लोकसंख्या आहे आणि प्रभू श्रीराम एकपत्नी, एकवचनी, एकबाणी होते. सर, काल आपण प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलात, सगळे रिच्युअल्स पार पाडलेत आणि आपण अत्यंत सन्मानाने महिला म्हणून आमच्या वहिनींचे अधिकार कुठेही डावलले नाही. आमच्या वहिनींना ते सगळे अधिकार आपण दिले. बाकी आम्ही काल बघितलं सर, काही नेते तुरु एकटेच जात होते आणि पत्नी वनवासातच. सर, वाईट वाटत होतं सर, एवढ्या गुढ्या उभ्या केल्या आणि पत्नी सोबत नाही. पण आपण तसं केलं नाही सर. आपण आमच्यासाठी आदर्श आहात की आपण प्रत्येक ठिकाणी वहिनींना सोबत घेतलं, म्हणजेच आपण महिला शक्तीचा सन्मान करणारे आहात. आणि या दृष्टिकोनातून आम्हा सगळ्या महिलांच्यासाठी आपण खऱ्या अर्थाने आदर्श प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आहात. सर, मी असं म्हटलं की रामायणामध्ये प्रभू श्रीरामांची जी व्यक्तिरेखा आहे ती एकवचनी सुद्धा आहे, दिलेलं वचन पाळणारी. काल ज्यांनी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा एक प्रचाराचं टूल किट सारखा केला, त्यांना मुळात एकवचनी असणं कळलंच नाही. ते आशिष कुरेशी, सॉरी शेलार आहे वाटतं, ते
हां, तर ते आशिष शेलार आणि असे खूप सारे लोक ते असं म्हणाले की अरे अरे आमचा नेता, यांना हे कळलंच नाही. अरे एकवचनी होते रे, प्रभू श्रीराम एकवचनी होते. ह्यांचा नेता 72 तासाच्या आत विसरून जातो 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप कोणावर केला आणि त्यालाच परत घेतो सोबत. कसले एकवचनी? ते आमचे देवा भाऊ इकडे एकवचनी म्हणतात आणि ते सांगतात राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही, आपात धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कधीही नाही. आणि पहाटे दुपारी 2-2दा लव्ह मॅरेज करतात, पळून जाऊ लव्ह मॅरेज करतात. हे कसले लव्ह? म्हणजे एकवचनी असण्याची व्याख्या काय असावी यांची? सर, आम्हाला ही गोष्ट आवर्जून यासाठी सांगावी लागते कारण काल प्रभू श्रीरामाचे टूल किट ज्यांनी केले त्यांना विसर पडला की तुम्ही श्रीराम आले आणले असं कितीही म्हणालात तरी तुम्ही रामराज्य आणू शकणार आहात का? रामराज्य आणणं जास्त गरजेचं आहे आणि रामराज्याची संकल्पना महात्मा गांधींनी सांगितली होती, ती फार महत्वाची. ते असं म्हणतात की जेव्हा या देशातली स्त्री रात्री 12 वाजता सुद्धा अत्यंत निर्भयपणे रस्त्याने वावरू शकेल तेव्हा खऱ्या अर्थाने ते रामराज्य आलेले असेल. आमची अडचण अशी आहे सर, मोदीजींच्या काळामध्ये रात्रीच्या 12चं मला माहित नाही, पण दिवसा 12 सुद्धा आमची स्त्री निर्भयपणे रस्त्याने वावरू शकत नाही. हा आमचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे महिलांच्या अडचणी किंवा महिलांचे प्रश्न मांडले पाहिजेत, त्याच्यावर बोललं पाहिजे. पण आपल्यालाच कसा महिला शक्तीचा फार पुळका वगैरे आहे असं सांगणारे लोक, ज्यांना याचा विसर पडतो की या देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती असणाऱ्या महामहिम द्रौपदी मुर्मूजी, ज्यांना ना संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला ते निमंत्रण देतात आणि सन्मानाने बोलावतात, ना कालच्या कार्यक्रमामध्ये, म्हणजे महिलांचा सन्मान कसा पायदळी तुडवला जातो, सतत महिलांचा अपमान केला जातो. मग त्या खेळाडू महिला असतील किंवा हाथरसच्या महिला असतील, उन्नाव कठुआच्या महिला असतील किंवा रोज महाराष्ट्रात किंवा भारतात रोज यांच्या पॉलिटिकल लीडर्सनीच प्रताडित केलेल्या महिला असतील, याच्यातल्या एकाही महिलांना ते न्याय देत नाहीत. तरीही त्यांनी असं सांगितलं की ते काहीतरी महिला आरक्षणाचं बिल, गाजर दाखवतात आम्हाला. साधं गणित आहे. भारतामध्ये जी काही खासदारांची 543 खासदारांची संख्या आली, 1971च्या जनगणनेनुसार 543 खासदार इथे आले. 1971ला आपली लोकसंख्या 65 ते 70 कोटी होती. 65 कोटी लोकसंख्येच्या आधारावर जर 543 खासदार असतील तर आज घडीला 2030 मध्ये आपली लोकसंख्या 130 कोटी आहे. जर 65 कोटीला 543 तर 130 कोटीला किमान 1000 प्लस खासदार असले पाहिजे आणि किमान 1000 प्लस खासदार होण्यासाठी आधी या देशाचा सेन्सस झाला पाहिजे. तो सेन्सस होताना जातनिहाय जनगणना होणे अधिक महत्त्वाचे आहे, जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही, ना ओबीसीवर होईल ना मराठ्यांवर होईल. ती जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय महिलांचा आरक्षणाचा टक्का नेमका किती आहे ते कळणार नाही आणि या सगळ्या प्रोसेसला किमान 2034 उजडेल. म्हणजे 2034ला जी गोष्ट आम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी मोदीजी आणि त्यांचे सगळे बालिश व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तयार झालेले अर्धवट विद्वान भक्त हे आम्हाला आता सांगतात की अहो आरक्षण, जे आम्हाला आता मिळणारच नाहीये. मी अजून एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या भारतामध्ये 2 मोठी महाकाव्य झाली, एक रामायण आणि एक महाभारत. रामायणाने आणि महाभारताने 2 वेगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. रामायणाने असं शिकवलं की हरिण कधीच सोन्याचं नसतं, मृगजळाच्या मागे धावू नये. आम्हाला जे काही भाजपकडून मृगजळाच्या मागे धावायला सांगितलं जाते त्याला काहीच अर्थ नाहीये, कारण त्याच्यात वस्तुस्थिती आणि वास्तव काहीच नाही. निव्वळ प्रचारकीय आणि ॲडव्हर्टाइज मुवमेंट आणि मार्केटिंग केलं जाते. महाभारतात अजून एक गोष्ट आम्हाला सांगितली गेली, शिकवली गेली
की जेव्हा कधी असत्याच्या बाजूने बहुमत असत्याच्या बाजूने जर असेल तर सुडाचं राजकारण सुरू होतं. महाभारतामध्ये कौरवांचं बहुमत होतं, सत्ता असत्याच्या बाजूने होती. पण सत्ता असत्याच्या बाजूने जोपर्यंत होती आणि शकुनी सारखे पाताळयंत्री लोक कूटनीतीनं षडयंत्र करत फासे टाकत होते, तोपर्यंत कौरवांचा विजय होत होता. राहुल नार्वेकरांच्या सारखे पाताळयंत्री लोक जोपर्यंत कपटनीतीने फासे टाकतात तोपर्यंत कदाचित कौरव पक्षामध्ये सामील झालेली गद्दार गँग असेल किंवा सगळे भ्रष्टाचारी असतील, यांना असं वाटतंय की फासे आपल्या बाजूने पडतील. पण महाभारतामध्ये प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा अंतिम विजय संख्येने कमी असणाऱ्या पांडवांचा झाला होता. तो अंतिम विजय आमच्या बाजूने असणार आहे. पण त्याच वेळेला सुडाचं राजकारण करणाऱ्या या लोकांचा चेहरा सुद्धा उघडा पडला पाहिजे, ज्या सुडाच्या राजकारणामध्ये सगळ्यांनी माध्यमांनीही विचार करावा आणि इथे जमलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने विचार करावा. जोपर्यंत सत्तेमध्ये आपण होतो तोपर्यंत किरीट सोमय्या नावाच्या व्हिडिओ स्पेशालिस्टने ज्यांच्यावर आरोप केलेले होते त्यातले आता कोण आहेत? ज्यांच्यावर आरोप केले होते ते सगळेच्या सगळे त्यांच्या सोबत आहेत. मग ते यशवंत सरनाईक, भावना गवळी पासून ते अगदी 70,000 कोटीचा आरोप झालेल्या माणसांपर्यंतचे सगळे लोक त्यांच्या सोबत आहेत. पण ज्यांच्यावर सत्ता असताना आरोप नव्हते पण त्यांना सुद्धा तोडायचं आहे. सत्ता नसताना आरोप नव्हते ज्यांच्यावर, आपल्याकडे सत्ता होती तेव्हाही ज्यांच्यावर ते आरोप नव्हते असे लोक. मग त्यामध्ये अनिल परब साहेब असतील, रवींद्र वायकरजी असतील, किशोरीताई पेडणेकर असतील, राजन साळवी असतील, वैभवदादा नाईक असतील, कितीतरी अशी माणसं आहेत की ज्यांचा काही संबंध, सूरज चव्हाण, या लोकांची नावं नव्हती. ही लोक सत्ता आपल्याकडे जेव्हा होती तेव्हा यांच्यावर कुठलेही आरोप नव्हते. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, हे सरळ सरळ परसेप्शन असं आहे की तुम्ही आमच्या सोबत त्यांच्यासह आला असतात तर आम्ही तुमच्यावर ईडीची कारवाई केली नसती. आम्ही ईडीची कारवाई करू जर आमच्या सोबत आला नाहीत. आम्हाला आनंद आणि अभिमान आहे की आमच्या सोबत राजन साळवी साहेबांच्या सारखे नेते आहेत जे मोडेल पण वाकणार नाही म्हणताहेत. आम्हाला आनंद आहे आमच्या सोबत सूरज भैया चव्हाण सारखी माणसं आहेत जे सूरज भैया सांगताहेत की आदित्य दादा चिंता करू नका, आत बसावं लागलं तरी चालेल पण लढू, या दमन यंत्रणेच्या विरोधात आम्ही लढू, ईट से ईट बजा देंगे. आम्हाला आनंद आहे की आमच्या सोबत किशोरीताई पेडणेकरांच्या सारखी आमची बहीण आहे, आमची आई आहे जी सांगते की एक वेळ माध्यमांच्या समोर येऊन यांच्या दडपशाहीला कंटाळत आम्ही जाहीर ईडीच्या समोर आत्मदहन करावं का, पण आम्ही तुमच्या सोबत येणार नाही. ही ताकद ठेवणाऱ्या बायका, ही ताकद ठेवणारे शिवसैनिक आमच्या सोबत आहे. तरी सुडाचं राजकारण करता, किती सुडाचं राजकारण करावं? या व्हिडिओ स्पेशालिस्टचा खरा चेहरा उघडा पाडल्यानंतर लोकशाहीचा चौथा खांब म्हणून काम करणाऱ्या प्रसार माध्यमांपैकी लोकशाही चॅनलच बंद पाडण्या इतका घाणेरडा, गलिच्छ आणि सुडाच्या राजकारणाचा प्रकार या व्हिडिओ स्पेशालिस्टने केला. यांना उघडं पाडलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, माफ करा राऊत साहेब, मी फक्त 2 मिनिटं घेते, पण यांना सांगितलं पाहिजे एकदा की अरे आमच्यापैकी कुठलाही नेता असेल, इथे आमचे ओमदादा बसलेले आहेत, ओमराजे निंबाळकर, राहुल पाटील साहेब बसलेले आहेत, आमचे कैलास पाटील साहेब बसलेले आहेत, इकडे मंचावर अनेक राजन विचारे साहेब, अंबादास दानवे दादा, भास्कर दादा, राऊत साहेब, सगळे नेते, खैरे साहेब, अनिल देसाई, अरविंद भाई, याच्यातल्या एकाही नेत्याने भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या एकाही महिलेबद्दल कधीही गलिच्छ शब्द प्रयोग केला नाही, एकाही महिलेचा अपमान केला नाही, एकाही महिलेला एकाच्याही वैयक्तिक आयुष्यात आम्ही डोकावलं नाही, एकावरही आम्ही चिखलपेट पोचलो नाही. काय घाणेरडा प्रकार आहे सर. रोज कुणीतरी टिल्ले पिल्ले उठतात, 1.5 2 फुटाचे उड्या मारतात, आणि या टिल्ल्या पिल्ल्यांनी आमच्या बायकांवर बोलायचं, आमच्या महिलांवर बोलायचं.
अरे ताकद लागते रे, ताकद ताकद लागते. आम्ही लढतोय आणि लढत राहू. आम्हाला लढण्याचा आणि संघर्षाचा वारसा आहे. काय संबंध आहे रे वहिनींचा? काय संबंध आहे आमच्या बायकांचा? टिल्ली पिल्ली पोरं येतात, टिल्ली शेंबडे शेंबडे, ज्याला राजकारणातला र कळत नाही असे, हा सुमार सुमार बुद्धिमत्तेचे लोक येतात. वहिनी तुमचा तर दर 2 महिन्यांनी राजकीय प्रवेश करतात, दर 2 महिन्यांनी. तेजस दादा तुम्ही तर बोलूच नाही, आले आले दमदार पाऊल टाकले. अरे काय, अरे तुमच्या ताटात काय पडलंय ते बघा की किती गाढव चरतय ते. तुमच्या ताटातल्या भाजपच्या आणि RSSच्या पण लोकांनी, मी तुमच्या हिताचं सांगते रे, RSSच्या हिताचं सांगते, लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगते, जे पुण्यात सांगितलं होतं, सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या साक्षीनं सांगितलं होतं, ते वारूळ मुंग्या बनवतात, मुंग्या, पण वारूळ तयार झाल्यावर त्यात राहायला विषारी नाग येतात. RSSच्या लोकांनी सत्तेचं वारूळ तयार केलं, पण त्याच्यात राहण्याचं भाग्य त्यांना मिळालं नाही. त्या वारुळात राहायला गद्दार नाग तिकडे गेले आणि त्यातले काही गद्दार उठतात आणि आमच्या महिला भगिनींवर बोलतात, पण आम्ही बोलणार नाही, कारण आम्ही खानदानी लेकरं आहोत. खानदानी, तुम्हाला कळणार नाही खानदानी कशाला म्हणतात ते. आम्ही प्रचंड संयमी नेतृत्वाचे आम्ही अनुयायी आहोत आणि संयमी नेतृत्वाचे अनुयायी म्हणून मग सुषमा अंधारेचं काहीच सापडत नाही, ईडी सापडत नाही, CBI सापडत नाही, क्रिमिनल रेकॉर्ड सापडत नाही, काही सापडत नाही. मग काहीतरी माकुडे 20-25 वर्षापूर्वीचा एखादा चेक काढायचा. घाबरत नाही रे तुम्हाला, चला भीक घालत नाही, काय करायचं ते करा, काय करायचं ते करून घ्या. नाशिकचे बी ते जे 2-4 आमदार खासदार आहेत, काय करायचे ते करून घ्या. आमची आत बसायची तयारी आहे, लढायची तयारी आहे, मरायची तयारी आहे, गोळ्या झेलायची तयारी आहे, काय विष प्रयोग कराल ती सुद्धा तयारी आहे. लढणार म्हणजे लढणार. दादा हो, मी माझं भाषण अगदी शेवटाकडे येते. आम्हाला फक्त आजच्या दिवशी आमच्या नेत्यांना एवढाच शब्द द्यायचा आहे की सर, ही समोरची संख्या हे फार त्वेषाने लढणारा एक बारूद आहे आणि आम्ही सगळे तुमच्यासोबत प्राणपणाने आहोत. सन्माननीय संजय राऊत साहेब म्हणाले की एवढा विषय घेतो आणि विषय संपवतो. राऊत साहेब, आपल्या परवानगीने विषय संपला नाही, विषय तर आता सुरू झालाय, आता सुरू झालाय. आणि हा विषय तेव्हा संपेल सर, जेव्हा गद्दाराला एकेकाला त्याची जागा दाखवून देऊ आणि 40च्या 40 पाडून दाखवू, तेव्हा विषय संपेल. मला एवढा मोठा सन्मान दिला, मी राऊत साहेबांचे आणि संपूर्ण मंचाचे खूप खूप आभार मानते. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुषमाताई. माननीय पक्षप्रमुखांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेतच, पण तत्पूर्वी मी या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांना आमंत्रित करतोय की महाराष्ट्रातलं शेतकरी आणि महाराष्ट्राचं लबाड सरकार यांचा पंचनामा करण्यासाठी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर नेते, सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक, माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर राऊत साहेबांनी, सावंत साहेबांनी आणि सुषमाताईंनी एवढ्या उंचीवर सगळे विषय नेल्यानंतर
मला इथं बोलायला सांगण्यात आलेलं आहे. सगळ्या मोठ्या मोठ्या बॅट्समननी चांगली इनिंग खेळली आणि आता खालच्या तळातल्या फलंदाजाला बोलवलेलं आहे. पण मीही शिवसेना प्रमुखाचा पक्का शिवसैनिक आहे. मीही लढाल, चांगल्या पद्धतीनं लढाल, चांगल्या पद्धतीनं विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. माझ्या भाषणाला एखाद वेळेस टाळ्या वाजवायला मिळणार नाही, परंतु काही सत्यता महाराष्ट्रातली आपल्यासमोर मांडावी लागेल, तीही आपल्याला अभ्यासावी लागेल. राजकीय विषय राऊत साहेबांनी, सुषमाताईंनी मांडलेले आहेत. कामगारांचा विषय सावंत साहेबांनी मांडलेला आहे. पण तो एक महाराष्ट्रात काम करत असताना, विधान परिषदेत एक विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना महाराष्ट्रातली आत्ताची जर स्थिती बघितली तर या महाराष्ट्रात एक लबाड सरकार काम करतंय अशा प्रकारची स्थिती आहे आणि फक्त काम करायचं ढोंग करतंय अशा प्रकारची या महाराष्ट्रातली या सरकारची स्थिती आहे. हे सरकार घोषणा तर दररोज मोठ्या मोठ्या करतंय, तो प्रत्यक्षात जनतेच्या हिताचं कोणताही निर्णय हे सरकार करत नाही. विशेषतः मी ग्रामीण भागातला शिवसैनिक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विषयावर मी हात घालू इच्छितो. कामगारांच्या विषयावर जसं सावंत साहेबांनी विषय मांडलेला, मी शेतकऱ्यांचे काही विषय मांडू इच्छितो. आणि हे विषय ज्यावेळेस आपण ऐकाल, पाहाल, समजून घ्याल तर मला असं वाटतं फक्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्याचं काम आताच्या घडीला या महाराष्ट्रात चालू आहे. मला वेळ अतिशय मर्यादित आहे, त्यामुळे मी फार डिटेलमध्ये जात नाही. प्रत्येक विषयाला थोडं थोडं शिवण्याचा प्रयत्न करतो. आपण या नाशिक जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त कांदा उत्पादक जिल्हा म्हणून नाशिकला ओळखलं जातं. आणि या कांद्याची जर आताची परिस्थिती बघितली तर या कांद्याला अनुदान सरकारने मागच्या अधिवेशनात जाहीर केलं, परंतु अजूनही कांद्याला अनुदान सर्व शेतकऱ्यांना या सरकारने दिलेलं नाही. चला काही हरकत नाही, काही शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नसेल, परंतु या कांद्याला बाहेरच्या काही देशामध्ये चांगल्या पद्धतीनं मागणी आहे. मग बांगलादेश असेल, मलेशिया असेल, संयुक्त अरब अमिरात असेल, या देशामध्ये चांगल्या पद्धतीनं मागणी आहे. आणि अशी मागणी असताना सरकारने या कांद्यावर निर्यात बंदीचं सुद्धा धोरण अवलंबलेलं आहे. एकीकडे आई जेऊ घालेन आणि बाप भीक मागू देणं अशा प्रकारची स्थिती शेतकऱ्यांची या कांद्याच्या बाबतीत सरकारने केलेली आहे. कांद्याला भाव तर द्यायचा नाही, परंतु कांद्याची निर्यात सुद्धा करायची नाही. आणि म्हणून कांद्याच्या निर्यात बंदीवर आम्ही सगळ्यांनी आवाज उठवला. सरकारने नाटक केलं, केंद्राशी बोलणी करायचं, पण या केंद्राच्या सरकारने या राज्याच्या सरकारला कुठेही दारात सुद्धा उभं केलं नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे किंवा कांद्याला भाव दिला पाहिजे, ही मागणी घेऊन शेतकरी आणि आपण सातत्यानं लढा देतो. परंतु हे सरकार कोणत्याही पद्धतीनं या लढ्याला कोणत्याही प्रकारचं पाठिंबा देत नाही. सरकारने अनुदान तर जाहीर केलं, परंतु अजूनही कांद्याचं अनुदान अनेक शेतकऱ्यांचं, नाशिकचे शेतकरी असेल, आता कांदा काही नाशिकपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आज कांदा या महाराष्ट्रात, मी महाराष्ट्रात फिरत असताना सर्वदूर वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये सुद्धा कांद्याला एक मोठ्या प्रमाणावर उत्पन्न सगळ्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून शिवसैनिक बांधवांनो, या विषयात शेतकरी खऱ्या अर्थानं शिवसैनिक बांधवांनो, शेतकऱ्यांचं अंगठे तोडण्याचा प्रकार हे सरकार करत आहे. कापसाची ही स्थिती झालेली आहे. आज सुद्धा मागच्या वर्षीचा कापूस शेतकऱ्यांनी घरात ठेवलेला आहे. या कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांनी घरामध्ये कापूस ठेवला. परंतु या सरकारने बाहेरून बघा काही निर्यात बंदी केली जाते, तर कापसाची आयात सरकारने केलेली आहे. याला कारण शेतकऱ्याच्या कापसाला भाव भेटू नये अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या स्थितीमध्ये सरकारने घोषणा तर मोठ्या केली, परंतु कापूस असेल, सोयाबीन असेल, या कोणत्याही पिकाला सरकार भाव देऊ शकलं नाही. उलट शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं अन्याय करण्याचं काम सरकारने केलं आहे. एक महाराष्ट्रातील शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. या सरकारने दुधाला 34 रुपये लिटर भाव जाहीर केलेला आहे. परंतु ग्रामीण भागात जर आपण गेलो, अनेक सहकारी दूध संघ असेल, खाजगी दूध संघ असतील, 22 रुपये, 23 रुपये, 24 रुपये, जास्तीत जास्त 25 रुपयाच्या वर शेतकऱ्याच्या दुधाला भाव देत नाही. म्हणजे एकीकडे सरकारने 34 रुपये दिलेला भाव, परंतु हे संघ,
शेतकऱ्याचं दूध 24 रुपये 25 रुपयाच्या वर खरेदी करत नाही, उलट हे दूध शहरी भागामध्ये 50 रुपये 60 रुपये लिटर विकलं जातं. आणि म्हणून हे सुद्धा एक शेतकऱ्यांच्या विरोधातलं धोरण या सरकारचं आहे. एकीकडे सरकारने वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा केलेली आहे की बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज देऊ. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी कर्ज देण्याची घोषणा केली, सिबिल तपासलं जाणार नाही अशी घोषणा केली. परंतु मला असं वाटतं आपण ग्रामीण भागातले सगळे शिवसैनिक आहोत, कोणत्याही शेतकऱ्याला सिबिल तपासल्याशिवाय कर्ज मिळालेलं नाही. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का नाही? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं जो बँक मॅनेजर सिबिल तपासेल त्याच्यावर गुन्हा दाखल करेल. परंतु या महाराष्ट्रात एकाही बँकेच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल झाला नाही. सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं एक शेतकऱ्यांना एक नडवणूक करण्याचं काम हे सरकार करतं. शिवसैनिक बांधवांनो, एक महत्त्वाचा विषय आहे. या सरकारने पंतप्रधान कृषी सन्मान योजना सुरू केली. केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारने सुद्धा सुरू केली एक नमो योजना. या महाराष्ट्रामध्ये 1,52,000 शेतकरी खातेदार आहे. 1,52,000 शेतकरी खातेदार आहे. 1,52,00,000 खातेदार असताना या महाराष्ट्रामध्ये पहिला हप्ता या योजनेचा आला होता 1,12,00,000 शेतकऱ्यांना. 1,52,00,000 असं चला ठीक आहे, आपण कोणी इन्कम टॅक्स होल्डर, आमदार, खासदार याच्यातून वगळले काही हरकत नाही. हे झाले 1,12,00,000. आता मला सांगा की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वाढ होत असते का कमी होत असते? तर मला वाटतं बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाढ होत असते. वाटण्या होतात वेगवेगळ्या पद्धतीनं. 5 एकरचे 2-2 एकर होतात, 3-3 एकर होतात, 2.5-2.5 एकर होतात. परंतु आत्ता 15वा हप्ता आलेला आहे. हा आलेला आहे फक्त 51 लक्ष शेतकऱ्यांना. म्हणजे सरकार लबाड कसं आहे, हे सरकार खोटारडं कसं आहे, हे मी आपल्या मार्फत सर्वसामान्य जनतेपर्यंत नेऊ इच्छितो की खऱ्या अर्थानं 1,12,00,000 शेतकऱ्यांना पहिला हप्ता आलेला असताना आताचा हप्ता आलेला आहे फक्त 51 लक्ष शेतकऱ्यांना. बांधवांनो, हे सरकार ज्यावेळेस आलं त्यावेळेस त्यांनी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू अशा प्रकारची घोषणा केली. परवा सुभाष देसाई साहेबांचा मला फोन आला. या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयी त्यांनी चर्चा केली. आपल्या पक्षप्रमुखांनी याविषयी चिंता व्यक्त केली. आपण कशा पद्धतीनं मदत देऊ शकतो अशा प्रकारची चिंता व्यक्त केली. या महाराष्ट्रात 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 किती आत्महत्या झाल्या कोणी विचार करू शकतं? कोणी विचार करू शकतं किती आत्महत्या झाल्या? मी आकडा सांगतो, आपल्याला आश्चर्य वाटेल. या महाराष्ट्रात 2,921 शेतकऱ्यांनी मागच्या 1 वर्षात आत्महत्या केल्या. 2,921. आपण बघतो फक्त मराठवाडा आणि विदर्भात आत्महत्या होतात. विदर्भाच्या नागपूर विभागात 299 आत्महत्या झाल्या. अमरावती विभागामध्ये 1240 आत्महत्या झाल्या. मराठवाड्यामध्ये 1097 आत्महत्या झाल्या. पुण्यामध्ये 31 झाल्या आणि नाशिकमध्ये सुद्धा 254 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्याचा आकडा वर्षभरातला आहे 2,921. आणि म्हणून तुम्हाला सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं या महाराष्ट्रात आत्महत्या सुद्धा वाढलेल्या आहे. पीक विमा एक विषय महत्त्वाचा आहे. हा पीक विमा जर एखाद्या वेळेस बघितलं तर खऱ्या अर्थानं पीक विमा कंपन्याची खळगी भरण्यासाठी हा पीक विमा दिला जातो का काय अशा प्रकारची स्थिती आहे. मी फार मागच्या काळात जात नाही, परंतु मागच्या वर्षभराचा जर आकडा आपण बघितला तर या महाराष्ट्रामध्ये जवळपास 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचा पीक विमा आहे आणि शेतकऱ्यांच्या पारड्यात पडलेले फक्त 3,500 कोटी रुपये. 8,000 कोटीपैकी 3,500 कोटी रुपये म्हणजे 4,500 कोटी रुपये रक्कम ही शेतकऱ्याच्या ऐवजी पीक विमा कंपन्याच्या पारड्यामध्ये पडलेली आहे. आपण ज्यावेळेस गावगाव जातो, वेगवेगळ्या पद्धतीनं जातो, त्यावेळेस ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस या पीक विम्याचा जर विचार केला तर पीक विमा 1 रुपयात पीक विमा ही फसवी योजना आहे. 1 रुपयात पीक विमा दिलेली ही योजना फसवी आहे. आज जे अग्रिम 25% द्यायचं हे सुद्धा शेतकऱ्याच्या पारड्यात पडू शकलेलं नाही. आणि मागच्या वर्षीचे सुद्धा जवळपास 4,500 कोटी रुपये पीक विमा कंपन्याच्या खात्यामध्ये पोहोचलेले माननीय सर्व शिवसैनिकांना मी सांगू इच्छितो. आणि म्हणून पीक विमाचे आकडे देत असताना प्रोत्साहन अनुदान मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जाहीर झालं होतं. हे प्रोत्साहन अनुदान ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस 50,000 रुपये ज्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली त्यांना द्यायचं आपण कबूल केलं होतं. परंतु आज या शेतकऱ्यांनी हे
प्रोत्साहन अनुदान सुद्धा शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आणि म्हणून बांधवांनो, मी हे सांगू इच्छितो की ज्या वेळेस शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा झाली आणि उद्धवजींच्या सरकारच्या काळात सुद्धा झाली. फडणवीस सरकारच्या काळात जी कर्जमाफी झाली होती तिची संख्या होती 50,60,000 शेतकऱ्याची कर्जमुक्तीची संख्या होती. प्रत्यक्षात प्रदान झालं फक्त 44 लाख, म्हणजे 6,56,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अजून झाली नाही. उद्धवजी मुख्यमंत्री असताना 32,40,000 शेतकऱ्याची कर्जमाफी झाली. त्यातल्या 31,97,000 शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना पैसे पडले. फक्त 25,000 शेतकरी काही भागातले बाकी आहे. सांगण्याचा मुद्दा हा की अशा पद्धतीनं शेतकऱ्याची फसवणूक होते. शासन आपल्या दारी कार्यक्रम सरकार करतं. शासन आपली कार्यक्रम करत असताना फक्त मला असं वाटतं मोठ्या मोठ्या घोषणा करतं. आणि या शासन आपल्या दारीला मी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदेशानं या महाराष्ट्रामध्ये जनाधिकार कार्यक्रम सुरू केला. बुलढाण्याला झाला, संभाजीनगरला झाला, मुंबईला झाला. येणाऱ्या काळामध्ये तो धुळेला आहे, श्रीरामपुराला आहे, पालघरला आहे, कोल्हापूरला आहे, सिंधुदुर्गला आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा आहे. या जनाधिकारमध्ये ज्या तक्रारी येतात आणि ज्या सोडवल्या जातात त्यामुळे शासन आपल्या दारी ही नुसतीच बात मारली जाते. खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला साथ देण्याची भूमिका शिवसेनेला घ्यायची आहे. आणि या अधिवेशनातून ज्यावेळेस आपण हा संकल्प करू, या शेतकऱ्याला साथ देऊ, त्यावेळेस मला असं वाटतं येणारा काळ लोकसभा असो विधानसभा असो हा फक्त शिवसेनेचा आहे, शिवसेनेचा आहे, शिवसेनेचाच एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण शिबिरामध्ये शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये आपण काही ठरावरूपी निर्धार करणार आहोत. आणि हा पहिला ठरावरूपी निर्धार वाचनासाठी मी या ठिकाणी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांना आमंत्रित करतो. महाराष्ट्र हे भारतातील अग्रगण्य राज्य आहे. महाराष्ट्राची राजधानी म्हणून मुंबईस देशात व विदेशात महत्त्व आहे. जागतिक आर्थिक उलाढालीचे केंद्र म्हणून मुंबईस खास स्थान आहे. मुंबईतील उद्योग व्यापार यामुळे देशाच्या तिजोरीत सालाना 2.5 लाख कोटींची भर पडते. देशवासियांचे पोट भरण्याचेच काम मुंबई करते. मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार राहावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात 105 हुतात्म्यांनी बलिदान केले. शिवाय मुंबई व मराठी माणसाचा स्वाभिमान कायम राहावा यासाठीच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मुंबईचे आर्थिक औद्योगिक महत्त्व कमी करून भविष्यात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सुरू झाल्याचे आता स्पष्ट झाले दिसत आहे. मुंबईतील अनेक मोठे उद्योग, आर्थिक आणि राष्ट्रीय संस्था एका विशिष्ट राज्यात खेचून नेल्या जात आहेत. ही बाब महाराष्ट्राच्या अस्मितेस धक्का देणारी आहे. हे महाअधिवेशन व मुंबईवरील या आक्रमणाचा धिक्कार करीत आहे व मुंबईकरांचा मराठी माणसाच्या अस्मितेसाठी प्राणपणाने लढण्याचा निर्धार करीत आहे. आणि या निर्धाराला आमदार सुनील प्रभू शिवसेना नेते पाठिंबा अनुमोदन देतील. शिवसेना नेते अनिल देसाई यांनी जो ठरावरूपी निर्धार केलेला आहे त्याला मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी अनुमोदन देतोय. दुसरा आपण या ठिकाणी निर्धार करणार आहोत आणि तो निर्धार वाचनासाठी मी खासदार राजन विचारे यांना आमंत्रित करतोय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आदरणीय शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब आणि आज शिवसेना राज्यव्यापी अधिवेशनामध्ये हे निर्धार करत आहे की या आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण अशांत व अस्थिर झालेलं आहे. महाराष्ट्राचा एकोपा अखंडता भंग पावताना दिसत आहे. आरक्षण हा आर्थिक प्रश्नाशी निगडित विषय आहे.
सरकारने शेतकरी, कष्टकरी, उद्योग, रोजगार याबाबत घेतलेल्या चुकीच्या भूमिकातून आरक्षणाची समस्या उद्भवली आहे. हे महाअधिवेशन महाराष्ट्रातील बिघडत चाललेल्या सामाजिक वातावरणाबाबत चिंता व्यक्त करत आहे. त्याचबरोबर सकल मराठा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा देताना OBC सह इतर कोणत्याही वर्गाच्या आरक्षणास हात न लावता मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करावी अशी ही मागणी करीत आहे. धन्यवाद. तिसरा निर्धार जो आहे तो अत्यंत महत्त्वाचाच आहे. ओमराजेंचं या निर्धाराला समर्थन आहे ते देण्यासाठी येत आहेत. या सन्माननीय खासदार राजनजी विचारे साहेबांनी मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत जो निर्धार या ठिकाणी शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये आपल्या सगळ्याच्या वतीनं व्यक्त केला आहे, या निर्धाराला मी अनुमोदन देतो. ॲडव्होकेट अनिल परब एक अत्यंत महत्त्वाचा निर्धार या ठिकाणी आपल्यासमोर मांडत आहेत. आज केंद्र व राज्य सरकारने विविध सार्वजनिक उपक्रमामध्ये स्वेच्छानिवृत्ती व कंपन्या बंद करण्याचा सपाटा लावला आहे. तर नवीन नोकर भरती संपुष्टात आली आहे. त्यामुळे देशभरात बेरोजगारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच केंद्र सरकारने 4 नवीन कामगार संहिता, त्यात पहिली सामाजिक सुरक्षा 2020, व्यावसायिक सुरक्षा आरोग्य व कार्यपरिस्थिती संहिता 2020, औद्योगिक संबंध संहिता 2020, वेतन 2019 संहिता 2020 मध्ये पारित करून कामगारांच्या आयुष्यावर कुऱ्हाड चालवली आहे. सबब ही प्रतिनिधी सभा असा ठराव करते की केंद्र सरकारने वर नमूद केलेल्या संहिता ज्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी आणलेले कायदे व संहिता रद्द केल्या त्याप्रमाणे तात्काळ रद्द कराव्यात. तसेच महाराष्ट्रातील कामगार व कर्मचारी यांच्या कंत्राटी भरतीसाठी पारित केलेली अधिसूचना तात्काळ रद्दबदल करण्यात यावी व यापुढे कोणत्याही पद्धतीची कोणत्याही सरकारी सेवेसाठी नोकर भरती ही सरकारी सेवेतील कायमस्वरूपी नोकरीच्या स्वरूपात राज्य लोकसेवा आयोगातर्फे फक्त सरकारी यंत्रणांचा वापर करून करण्यात यावी व सदर भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे खाजगी व्यक्ती व संस्थांना कोणत्याही प्रकारची उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाऊ नये. या निर्धाराला भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन अहिर समर्थन करतायत. आदरणीय व्यासपीठ, ॲडव्होकेट अनिल परबजींनी जो मांडलेला ठराव आहे त्यात 4 लेबर कोड, शेतकऱ्यांच्या विरुद्ध असलेला जो कायदा आणि केंद्रामध्ये आणि राज्य सरकारमध्ये जे सरकारी नोकरीच्या बद्दल आणलेला जो GR तात्काळ रद्द करावं असा जो त्यांनी ठराव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देतो. इंडिया कितनी भी डिजिटल हो जाए लेकिन रोटी गूगल पे डाउन नहीं हो सकती. ये वही मजदूर और वही कामगार है जो भूखे की नैया पार करा सकती है. धन्यवाद. सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे शिवनेरीची माती या ठिकाणी आलेली आहेच. पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांनी यावेळेला सुरुवातीलाच ह्या शिवनेरीवर जाऊन तिथली माती अयोध्येमध्ये नेऊन प्रभू रामलल्लाच्या समोर ठेवली होती. आज रामलल्लाचं मंदिर उभं राहिलं आहे. आज त्याच शिवनेरीवरची माती संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावी असं माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना वाटतंय. मी साहेबांना विनंती करतो की नाशिकचे 2 जिल्हा प्रमुख इथे आहेत, एक गणेश धात्रक आणि कुणाल दराडे यांच्या हाती ते प्रतिकात्मक स्वरूपामध्ये त्यांनी ती द्यावी. यानंतर पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांचं प्रमुख मार्गदर्शन तर आहेच, पण संध्याकाळी ठीक 5 वाजता गोल मैदान जे अनंत कानेरे मैदानावर शिवसेनेचं महाअधिवेशन महामेळावा आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी गळ्यातले जे पास आहेत ते कायम ठेवायचे आहेत, कारण त्या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना
नाही, आदित्यजींना ऐकायचं होतंच सर्वांना, अशी इच्छा होती सर्वांची, पण आदित्य साहेब म्हणाले की उद्धव साहेब असल्यामुळे मी बोलणार नाही, आणि म्हणून माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना मी आपल्याला संबोधित करण्याची विनंती करतो. जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, ढोंगावरती लाथ मारण्यासाठी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये जी एक ठिणगी पेटवली, त्या शिवसेना प्रमुखांचा आज जन्मदिवस आहे. साहजिकच आहे, एक पुत्र म्हणून तर नक्कीच, पण त्यांचा एक कट्टर कडवट शिवसैनिक म्हणून तुमच्या बरोबरीने मी त्यांना नम्र अभिवादन करत आहे. बऱ्याच वर्षांनंतर आज आपलं असं अधिवेशन किंवा शिबिर होत आहे. विषय खूप आहेत, पण आज एक रामायणातले बारकावे संजय राऊत यांनी जे सांगितले, म्हणजे रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले होते, तसे यांनी सामनाचे श्लोक सांगितले. म्हणजे सामना कसा करावा म्हणून सामनाचे श्लोक. आणि खरंच आहे की संजय, आपण, सुषमाताई, आपण प्रभू श्री रामचंद्राचा अनुयायी कसा असायला पाहिजे म्हणून माझा उल्लेख केला. संयम, एकवचनी, एकपत्नी, आता तुम्ही म्हणाला, आणि ते खरंच आहे. ते काय वेगळं सांगण्याची गरज नाहीच. पण आज जे काही रामाचे मुखवटे घालून रावण फिरतायत, त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत. त्यांचा अनुयायी, श्रीरामचंद्राचा अनुयायी म्हणून बरोबर आहे, पण मी बघत होतो, माझी तुलना तुम्ही प्रभू रामचंद्राशी केली नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. कारण काल सगळे अंधभक्त तिकडे जमले होते. त्यांचे सगळ्यांचं जे काही ज्ञान आहे, त्यांची जी काही बुद्धी आहे, त्याचा आदर करतो मी. पण कोणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी, म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान, अजिबात नाही, त्रिवार नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहूच शकलं नसतं. आज तुम्ही तिकडे जे काही जाऊन बसलात, ते केवळ आणि केवळ त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच, नाहीतर हे कोणाही येरागाबाळ्याचं काम नव्हतं. आणि म्हणूनच आज मी ठरवलं की ही जी माती आहे, ज्या मातीमध्ये ते तेज जन्माला आलेलं आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, 2018 सालच्या दसरा मेळाव्यात मी बोललो होतो, मी अयोध्येला चाललो, गेलो, हे अयोध्येला कधी येणार, अयोध्येला कधी येणार, अयोध्येला कधी येणार. आज मोदी अयोध्येला गेलेत, त्याच्या आधी नव्हते गेले. कदाचित पंतप्रधान होण्याच्या आधी गेले असतील, जसे आमचे फडणवीस गेले होते असं म्हणतात. आणि सहज माझ्या मनात आलं होतं की हा इतके वर्ष विषय चाललेला आहे, थंड बस्त्यात पडलाय, काय मनात आलं कोणास ठाऊक. मी म्हटलं चला शिवनेरीला जाऊ,
शिवजन्मभूमीची एक मूठभर माती घेऊन राम जन्मभूमीला जाऊ. तुम्ही माना अथवा नका मानू, पण मी 2018 नोव्हेंबरमध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर थंड बस्त्यात पडलेला हा जो विषय होता अचानक वरती आला आणि पुढचं वर्ष पूर्ण होण्याच्या आत माननीय सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमीचा निकाल दिला. हा मला असं वाटतं त्या मातीचा महिमा आहे. आणि आज माती तुम्हाला सगळ्यांना जिल्ह्यात म्हणजे राज्यभर न्यायला मी का सांगतोय, कारण आज गरज आहे. जसं त्यावेळेला ते एक हिरवं वादळ आलं होतं, संपूर्ण वाताहात चालली होती, आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि म्हणून म्हणजे महाराष्ट्राने देश वाचवला. हे सत्य, महाराष्ट्राने वाचवला. औरंगजेब हा संभाजी महाराजांचा जो त्यांनी निर्घुण वध केला त्याच्यानंतर इकडे बसला होता हे राज्य गिळायला. म्हणजे संजय राऊत आपण रामायणातले काही दाखले दिले तसे हे काही शिवचरित्रातले दाखले आहेत. औरंगजेब तेव्हा हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी स्थापना केली, त्यांना असं वाटलं होतं की आता शिवाजी महाराज नाही आहेत, संभाजी महाराज नाही आहेत, अब समय आया है महाराष्ट्राला गिळा. शेवटी त्या औरंगजेबाला सुद्धा महाराष्ट्राने मूठ माती दिली. हा सुद्धा इतिहासच आहे आणि हे सत्य आहे. म्हणजे जो महाराष्ट्राच्या वरती आला त्याला महाराष्ट्राने मूठ माती दिलेली. अफजल खान आला त्याला सुद्धा मूठ माती दिली. औरंगजेब आला त्याला सुद्धा मूठ माती दिली. आणि आता हे जे म्हणतात रामाचे सगळे पुजारी, चांगली गोष्ट आहे. प्रभू श्रीरामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही. आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल. भाजप मुक्त श्रीराम म्हणजे नुसतं जय श्रीराम नाही, भाजप मुक्त जय श्रीराम. काय चाललंय हे आज? म्हणजे ज्यांनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं शिवसैनिक तुमच्या सोबत होते. बाकी मी त्या सगळ्या इतिहासात जात नाहीये. ते प्रदर्शन बघा काय काय, त्याच्यात स्वतः सुभाष देसाई सुद्धा होते. आणि आज आपल्या संध्याकाळच्या सभेमध्ये तेव्हा जे काही कारसेवक गेले होते त्यातले काही आजपर्यंतच्या सगळ्या वर्षांमध्ये आपल्यात ते नाही आहेत, आपल्यातले निघून गेले, पण जे आहेत आणि इकडे येऊ शकले ते सुद्धा आज संध्याकाळी येणार आहेत. महेश रे कोणी घ्यायचं? बरं घेतलं तर घ्या, माझं काहीच म्हणणं नाहीये, पण निदान प्रभू श्रीरामचंद्राचा एक तरी गुण तुमच्यामध्ये आहे हे तरी आम्हाला कळू द्या. एक तरी गुण. प्रभू रामचंद्र हे सत्यवचनी होते, एकवचनी होते. मग तुम्ही ज्या शिवसेनेने तुम्हाला त्या गादीपर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनेला वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होऊ शकता? तुम्ही कसे काय होऊ शकता? आणि संजय तुम्ही जे सांगितलं की प्रभू रामचंद्राने काय काय केलं, का केलं, वालीचा वध का केला, आणि आपल्याला सुद्धा वालीचा वध का करावा लागेल, कारण त्यांनी आपली शिवसेना पळवलेली आहे. ज्यांनी माझ्या भगव्याशी प्रतारणा केली आणि आपल्या स्वतःची आपल्या हक्काची शिवसेना जो पळवणारे कोणी असतील, वाली असतील, आणखीन कोणी असतील, आणि त्यांचा कोणीही वाली असेल तरी त्याचा आम्ही राजकारणात वध केल्याशिवाय राहणार नाही. हा खरा निर्धार करा. हा खरा निर्धार करा. कारण आता सगळं राममय झालेलं आहे, पण जनतेचे प्रश्न तसेच आहेत. झालं, कालचा इव्हेंट झाला, राम की बात हो गई, अभी काम की बात करो, अभी काम की बात करो. चलो हो जाने दो चर्चा, कामावरती चर्चा करा. तुम्ही 10 वर्षात काय केलं, 75 वर्षात काँग्रेसने काय केलं, तुम्ही 10 वर्षात काय केलं हे पहिलं सांगा आता. कारण आज मी पेपरमध्ये वाचलं की आता समर्थ देशाला समर्थ करणं, मग 10 वर्ष काय अंडीभूत होतात? 10 वर्ष काय करत होतात? म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये पंतप्रधान जगभर फिरत होते पण अयोध्येला गेलेले नव्हते. आता सुद्धा लक्षद्वीपला गेले, मणिपूरला गेले. बाकीचे विषय मी आज संध्याकाळी सांगणार आहे, ते बोलणारच आहे. मणिपूरला पण नाहीच गेले, मणिपूरला तर नाहीच गेले, मणिपूरला गेले नाहीत. म्हणून मी म्हटलं ना बाकीचे विषय मी संध्याकाळी बोलणार आहे.
पण हे आता जे विषय अरविंद सावंत यांनी मांडले, कामगार सगळा बेकार होतोय, म्हणजे सगळे नुसतं रामराम रामराम करायचं, रामराम करायचा देश जगाला. अंबादास जे बोलले, अंबादास तुम्ही म्हणालात की गेल्या वर्षभरात किंवा काही महिन्यात अमरावती जिल्ह्यात जवळपास 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. अमरावती जिल्ह्यात काय पीक विमा मिळाला, नुकसान भरपाई मिळाली, कोण देणार? नोकऱ्या मिळाल्या, 2 कोटी नोकऱ्या कुठे आहेत? मग हे जे काय असं सगळ्यांना भारावून टाकलं जातंय की कोणाला तरी पकडतात आणि यांच्यामुळे मला हक्काचं घर मिळालं. साफ झूट आहे, अजिबात नाही. म्हणजे सगळी चॅनल्स मी त्यांना दोष देत नाही, कारण दबाव एवढा आहे की ते जे म्हणतील तेच दाखवावं लागतं. आणि आता सुद्धा मला कल्पना नाही, लाईव्ह दाखवत असतील किंवा काही ठिकाणी केबल सुद्धा बंद केले जातात. हे तुमचं रामराज्य? अरे हिम्मत असेल तर समोरासमोर मैदानात या ना, मग बघू कोण काय आहे ते. मैदानात या. पण आज जे माझे शिवसैनिक, होय मी माझे बोलतो कारण माझी ती वडिलोपार्जित संपत्ती आहे. होय मी घराणेशाही असेन, पण माझी ही घराणेशाही घराण्याचा वारसा आहे. म्हणून हे सगळे शिवसैनिक मला वारसे हक्काने मिळालेले आहेत, चोरून मिळालेले नाही आहेत. जे तुमच्यासाठी लढले, मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून आम्ही सुद्धा प्रचार केला होता, मी सुद्धा केला होता. त्यावेळेला कोणी आम्ही भ्रष्टाचारी नव्हतो. जे वर्षानुवर्ष शिवसैनिकांनी खस्ता खाल्ल्या आणि तुम्हाला ते दिल्ली नाही तर दिसलेच ती तुमच्या पुचाट भाजपावाल्यांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेली नाही. माझ्या वीर मर्द शिवसैनिकांमुळे तुम्हाला दिल्ली दिसलेली आहे. आणि ते सगळे शिवसैनिक आज गुन्हेगार. अनिल परब गुन्हेगार, रवींद्र वायकर गुन्हेगार, किशोरीताई गुन्हेगार, सूरज गुन्हेगार, सगळे गुन्हेगार. जेव्हा मुंबईमध्ये दंगली पेटल्या होत्या तेव्हा हे सगळे माझे शिवसैनिक आहेत. तुम्ही सुद्धा आहात. तुम्ही सुद्धा गावागावामध्ये हिंदूंचं रक्षण केलं होतं. आम्ही विचारत नाही बसलो शिवसेनेचा आहेस का भाजपचा आहेस. पण यांनी तिकडे मार खाल्लेला आहे, पोलिसांनी तुडवलेला आहे, लष्कराने तुडवलेला आहे, तुरुंगवास भोगलेला आहे. श्रीकृष्ण अहवालाच्या माध्यमातून जो काय अहवाल आला, आपण केराच्या टोपलीत टाकला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, वाजपेयीजींनी सांगितलं नीतिमत्ता ना ऐसा नाही करना चाहिए. मग घेतला आणि आम्ही गीता म्हणून पूजन केलं त्याचं, कारण त्यांना माहिती होतं याच्यात भाजपवाले नाही सापडणार, शिवसैनिक सापडणार आहेत. भाजपवाले होते कुठे? हे सगळे माझे शिवसैनिक. तुम्ही त्यांच्यावरती आज खोट्या. राजन साळवी आहे, राजन साळवी आणि कुटुंब आत्ता सुद्धा आलेत, मला भेटले. नाही वाकणार नाही म्हणाले, झुकणार नाही. संजय राऊत तुरुंगात जाऊन आलाय, संजय राऊत तुरुंगात जाऊन आलेले. पण हे अचानक सगळे तुम्हाला भ्रष्ट वाटायला लागले. मग तुमचे जे काय भ्रष्टाचाराचे पाडे आम्ही वाचतो आहोत त्याच्या चौकशा लावा ना. आम्ही लावणार आणि उद्या तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत. मुंबई महापालिकेचा घोटाळा काढतायत. मुंबई महापालिकेमध्ये घोटाळा झाला, करोना काळामध्ये घोटाळा झाला, काढा. ठाणे महापालिका काढा, पिंपरी चिंचवड काढा, पुणे काढा, नागपूर काढा. नवे माझं तर म्हणणं आहे PM केअर फंडाचा सुद्धा घोटाळा काढा. काय PM केअर म्हणजे मी मागे बोललो होतो, PM केअर म्हणजे काय? ते हास्य जत्रेमधले प्रभाकर मोरे केअर फंड नव्हता तो. अरे वासाड्या पैसे दे. PM केअर म्हणजे काय? पंतप्रधान मदत निधी ना का काय? तो म्हणे खाजगी आहे. म्हणजे कोणाचा आहे? उद्या तुम्ही पंतप्रधान नसणार, मग तो पैसा कोणाकडे जाणार? का घेऊन जाणार घरी? मग त्याच्यामध्ये हा काय लाखो करोडो रुपये तिकडे जे जमवलेत आणि ते कोणाकडे गेले त्याचा हिशोब पहिला द्या. मग माझ्या भ्रष्ट नसलेल्या शिवसैनिकावर तुम्ही भ्रष्ट बुद्धिवाल्यानो भ्रष्टाचाराचे आरोप करा. पण यांचा भ्रष्टाचार काढला तर एखाद दिवस बातमी चालली तर चालते, वरून दम आला की बंद होते. हे तुम्हाला करायचे. हे नुसते कलश घेऊन घागरी घुमतात तसं घुमत नाही बसायचं महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र पेटवायचा आहे, महाराष्ट्र जागवायचा आहे. यांचे जे काही घोटाळे आहेत, अगदी महाराष्ट्रामध्ये आता जवळपास तो ॲम्ब्युलन्सचा, अरे काय नालायकानो तुम्ही, रुग्णवाहिका जी गरिबांना सेवा देणारी रुग्णवाहिका त्याच्यामध्ये 8,000 कोटीचा घोटाळा करतात. 8,000 कोटी. किशोरीताईंवरती काय आरोप? काय ते कसल्या बॅग? बॉडी बॅग. अहो
कॅगचा अहवाल आहे, जिथे जिथे भाजप प्रशासित राज्य त्या राज्यामध्ये करोनामध्ये जे मृत पावलेले आहेत त्या मृतदेहांवरती सुद्धा उपचार करून ह्या लोकांनी टाळूवरचं लोणी खाणारी अवलाद आहे. CAGचा रिपोर्ट आहे माझ्याकडे रिपोर्ट. काढायचं तर त्याचंही प्रदर्शन भरवा. एका बाजूला 8,000 कोटीचा घोटाळा करतायत, त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा नाही. तिकडे मृतांवरती उपचार करून म्हणजे ते जिवंत आहे असे दाखवून त्याचे पैसे तुम्ही काढताय, त्या घोटाळ्याबद्दल कोणी बोलायचं नाही. आणि अक्षरशः जीवावरती उदार होऊन माझ्या महाराष्ट्राने त्या करोनाशी लढा दिला, त्याचं कौतुक जागतिक पातळीवरती झालं, त्या माझ्या शिवसैनिक आणि माझ्या प्रशासनाला तुम्ही बदनाम करून टाकता. घोटाळ्याची सुरुवात तुमच्या PM केअर फंडापासून झालेली आहे, तिथून झालेली आहे. त्याचा तुम्ही हिशोब देत नाही. अरे स्वच्छ असाल तर हिशोब द्याल, स्वच्छच नाही तिकडे हिशोब कसला देणार तुम्ही? आणि हे ईडी बीडी सगळ्या त्यांचे घरगड्यासारखे जे राहत आहेत, त्यांचे काही घरगडे आमच्याकडे पण द्या. आम्ही सांगतो त्यांच्यावरती धाडी टाका. आम्ही सांगतो त्यांना तिकडे जा आणि धाडी टाका. आणि केवळ महाराष्ट्रामध्येच नाहीये, अगदी आपल्या बाजूला कर्नाटकामध्ये आता तिकडे काँग्रेसची सत्ता आली, तिकडे त्यावेळेचे जे भाजपचे मंत्री होते, बसवराज पाटील का काहीतरी नाव आहे त्यांचं, त्यांनी सांगितलेले, त्यांच्यावरती कोणीतरी काय आक्षेप घेतला, आरोप केला, त्यांनी भाजपलाच आव्हान दिलं, याद राखा मला नोटीस पाठवली तर मी तुमचे 40,000 कोटीचे घोटाळे बाहेर काढीन. काय उखडलं तुम्ही बसवराज पाटलांचं? त्यांनी सांगितलं की हे मास्क त्यांनी किती किमतीचे किती किमतीला विकत घेतले, आणखीन काय काय होतं आणि त्या किती किमतीला विकत घेतलं. मग काढा ना, देशाची चौकशी करा, संपूर्ण देशाची, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत करोनाची चौकशी करा, आमची तयारी आहे. पण तुम्ही जे सिलेक्टेड चाललेले आहे की अगदी सुद्धा आता सुरतच्या याच्या बाबतीत सुद्धा कंपनी आहे, त्या कंपनीतले त्या गटात गेले, मिंदे झाले, त्यांना सोडलं, आणि जो सूरज ताठ मानेने आपल्या शिवसेनेत राहिला त्याला तुम्ही तुरुंगात टाकताय. हे सुद्धा मी जनता न्यायालयात घेणार आहे. हे जे काही यांचे बुरखे आहेत ना, ते मध्ये एक ते टीव्हीवरती आलं होतं, तो तोतला कोण, तसं यांना जनतेच्या न्यायालयात करायचंय, तसं यांना जनतेच्या न्यायालयात करायचंय. म्हणून आजचं हे अधिवेशन आहे, नुसतं मला सत्ता पाहिजे, मला सत्ता पाहिजे नाही, मला माझ्या देशाला, माझ्या महाराष्ट्राला जगवायचं आहे, टिकवायचं आहे. आणि पुन्हा सांगतो, जे जे महाराष्ट्रावरती चालून आले त्यांना कसं गाडून टाकणारा महाराष्ट्र आहे, त्याचा पुन्हा इतिहास मला लिहायचा आहे. हे म्हणे काँग्रेस सोबत गेले, हिंदुत्व सोडलं, काँग्रेस सोबत गेले, शिवसेनेची काँग्रेस झाली. अरे 30 वर्ष भाजप सोबत राहून आम्ही निर्लज्ज भाजपवाले नाही झालो तर काँग्रेसवाले काय होऊ? पण आज मुद्दामून, कारण मध्ये आदित्य बोलला होता ते बरोबर आहे, इतिहास उकरून जास्त काय होणार नाही, भविष्य घडवायला शिका, भविष्यात काय चाललेलं आहे. पण मुद्दामून मला एक आठवण करून द्यायची आहे, जे म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं त्यांना सांगायचं, अरे तुम्ही तुमच्या पक्ष जो काय बदलला, जनसंघाचा परत घुसतात, म्हणजे जिकडे घुसतील तिकडे घुसायचं. पहिला जनसंघ झाला, तो जनसंघ तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नाही उतरला, संयुक्त महाराष्ट्राच्या समितीत घुसला जागेसाठी. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून जो एक महाराष्ट्रामध्ये काहूर उठलं होतं, म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, लालबाग परळ वगैरे भाग सुद्धा जो असा पेटला होता. मोरारजीचे पोलीस हे त्या चाळींवरती अश्रुधुराच्या नळकांड्या मारत होते. आतमध्ये त्या अश्रुधुराचं नळकांड जायचं आणि अनेक महिला घुसमटायच्या, त्यांची तानी बाळं घुसमटायची. आणि असह्य झाल्यानंतर महिला काँग्रेसमध्ये नव्हत्या गेल्या, महिला आपल्या बाळाने घेऊन पोलिसांसमोर उभ्या राहिल्या आणि त्याने सांगितले की असेल हिंमत ना समोरासमोर गोळी झाड, हे नामर्दाचं काम करू नकोस. पण त्या लढ्यामध्ये कुठेही भारतीय जनता पक्ष तर नव्हताच, जनसंघ नव्हता. आणि संयुक्त महाराष्ट्राची समिती ही पहिली कोणी फोडली असेल तर ती जनसंघाने फोडली, जागा वाटपेचं भांडण करून. मग त्याच्या आधीचा जो काही जनसंघ आहे तो श्यामाप्रसाद मुखर्जींनी स्थापन केला. आणि म्हणून मी मुद्दामून सांगतोय, मला बोलण्याची गरज नव्हती, श्यामाप्रसाद मुखर्जींबद्दल आदर आहे, पण साधारणतः 1940-42चा जो काही काळ होता चले जावचा, तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालमध्ये होते. 40च्या सुमारास देशातल्या मुस्लिम लीगनी
स्वतंत्र पाकिस्तानाचा ठराव जसा आज आपण निर्धार केले तसे त्यांच्या कार्यकारिणीत वगैरे असेल, ते इलेक्शन कमिशनकडे करायची त्यांची घटना असेल ती त्यांनी बघा, कारण आपली नाही मिळणार, त्यांची मिळाली तर बघा. पण श्यामाप्रसाद मुखर्जींनी केवळ आणि केवळ म्हणजे एक तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये ना RSS ना जनसंघ तेव्हा नव्हताच, तो 52 साली जन्माला आला, पण कुठेही लढ्यात भाग घेतला नाही. आयतं मिळालेलं स्वातंत्र्य हे गिळायला निघालेत. स्वातंत्र्यासाठी काँग्रेस लढत होती, स्वातंत्र्यवीर सावरकर वगैरे होतेच, क्रांतिकारक. आज जिथे सभा आहे कान्हेरे, त्यांची सुद्धा कथा वेगळी आहे. पण स्वातंत्र्य लढ्यात लढणारी काँग्रेस नको म्हणून स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव करणाऱ्या मुस्लिम लीग बरोबर श्यामाप्रसाद मुखर्जींनी बंगालमध्ये सरकार स्थापन केलं होतं. आणि 11 महिने त्या हकच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे तुमचा बाप राजकारणातला, हा त्यांच्यासोबत मंत्री होता. त्यांच्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता, पहिलं तुमची जन्मकुंडली मांडा ना. पहिली तुमची जन्मकुंडली मांडा. तुमच्या पत्रिकेमध्ये राहू केतू आले असतील, आम्ही काय करू त्यांना, कारण तुमच्याकडे चांगला गुरु नाहीये. तर हे सगळं बघितल्यानंतर ह्यांची लायकी काय ती कळते की कोणाच्या हातामध्ये. आणि मला सुद्धा थोडा पश्चाताप होतोय, कारण त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व म्हणून आपण आणि ते एकत्र झालो होतो भगव्यासाठी. त्या भगव्यामध्ये भेद करणारे हे नालायक आहेत. भगव्यामध्ये भेद करताय, भगव्यामध्ये दुही माजवत आहे. ही सगळी अशी विचाराची झालेली वाताहात बघितल्यानंतर लोकांना सगळं गारठून टाकल्याने काय करायचं कळत नाहीये. नुसतं जय श्रीराम जय श्रीराम. अरे नुसतं जय श्रीराम बोलू नका. जय श्रीराम बोलणार असाल तर त्या रामासारखं वागा, तसं वागा. आणि म्हणून मी सांगतो, बाकी गोष्टी मला संध्याकाळी ज्या बोलायच्या ते बोलणारच आहे. पण मगाशी संजय राऊत तुम्ही काय बोललात ना, काय उद्याचा दिवस आपला आहे. मी मुद्दामून सुरेश भटांच्या 2 ओळी ज्या मला आवडल्या आत्ताच्या ह्याच्यातले ते लिहून आणलेत. सुरेश भटांची कविता आहे. आणि आपण जे म्हणतो, जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे सूर्य बघू शकत नाही, कारण आता प्रदूषण एवढे झाले, सूर्याची किरणं पडतच नाही. आणि खाली काय चालले, प्रदूषणामुळे सूर्याला पण दिसत नसेल. एवढं प्रदूषण यांनी सगळं वैचारिक प्रदूषण करून टाकलेलं आहे. आणि म्हणून त्या ज्या 2 ओळी आहेत त्या किती चपखल बसतात त्या बघा. ठीक आहे, आजचं वातावरण आहे असं आहे, पण सुरेश भट त्यावेळेला बोलून गेले की हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे आहे. हे जे काय चालले ते खरं आहे की आज त्यांनी घेतले सारेचे ठेके खोके, आज घेतले ठेके त्याच वेळेला घेतलेले. हे खरे आहे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. तुम्ही जिवंत आहात, जागरूक आहात. तुम्हाला लढायचं कसं हे सांगण्याची कोणी शिकवण्याची गरज नाही. कारण औरंगजेब असं म्हणाला होता, नितीनजी तुम्ही सांगा पाहिजे, की त्यांनी सांगितलं होतं की हा तमाम दुनियेत मराठी जे आहेत या मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही. या मराठ्यांना पराक्रम शिकवावा लागत नाही. इथे तर गवताला सुद्धा भाले फुटतात. पण आता गरज आहे ती त्याच्या पुढच्या वाक्याची, जे भाजप करतंय. या महाराष्ट्रामध्ये खडकावर जरी दुहीचं बीज भिरकावलं, खडकावर जरी भिरकावलं तरी ते एवढं फोफावतं, एवढं माजतं की हा म्हणतात तमाम दौलत तबाह करून टाकतात. तेच भाजप आज करते. हे जे गवताला आज भाले फुटलेले आहेत, एकच लक्षात घ्या, भाजप जी नीती करते तोडा फोडा आणि राज्य करा, ही काँग्रेसची इंग्रजांची नीती, तीच भाजप पुढे चालू ठेवते. जेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लिम लीग बरोबर तेव्हा सरकार स्थापन केलं होतं, त्याच वेळेला चले जाओ ही जी काय चळवळ होती, तेव्हा महात्मा गांधींनी एक दिला होता नारा चले जाओ, ती पश्चिम बंगालमध्ये कशी चिरडली पाहिजे याच्यासाठी सुद्धा त्यांनी तेव्हाच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं.
त्याच्यामुळे स्वातंत्र्य काय आम्हाला शिकवू नका, हिंदुत्व काय आम्हाला शिकवू नका. आम्ही आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत, श्रीरामाचे आहोत, भवानी मातेचे आहोत. पण हे कलश घेऊन तुम्ही जाल तेव्हा, आता परवा तुम्ही जनता न्यायालय पाहिलं ना, हे लबाडाचं ढोंग पाहिलं ना तुम्ही. हे आता तुम्हाला हा बुरखा हा फाडावा लागेल. आणि म्हणून मी मध्ये तुम्हाला जो एक कार्यक्रम दिला होता की होऊन जाऊ दे चर्चा, ती पुन्हा सुरू करा. आणि त्या चर्चेला सुरू करताना हा जो पवित्र कलश आहे ती नुसती माती नाही आहे, ते प्रेरणेचं एक मोठं स्थान आहे. त्याच्यामध्ये त्या छत्रपती शिवरायाच्या तेजाचे अंश आहेत, कण आहेत, ते महाराष्ट्रामध्ये घेऊन जा आणि पुन्हा महाराष्ट्राला पेटवा एकदा. आणि त्यांना जर का वाटत असेल की ते म्हणजे देश, ते म्हणजे प्रभू रामचंद्र, पण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही, आम्ही होऊ देणार नाही, अजिबात नाही. आणि म्हणून महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार. महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार. आमची लढाई केवळ शिवसेनेसाठी नाही, आमची लढाई केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर आमची लढाई ही माझ्या देशासाठी म्हणजे माझ्या भारत मातेसाठी आहे. भारत माता पुन्हा तेव्हा परक्यांच्या त्या जोखडातून मुक्त केली, त्यांचेच वंशज आम्ही आहोत. तुमचा वंश वेगळा असेल कारण तुम्ही स्वातंत्र्य लढत नव्हतात, पण तोच शेतकरी त्या लढ्यामध्ये जो उतरला होता त्या माणसांची आज हे वंशज आहेत. म्हणून पुन्हा भारत माता भले आमचे स्वकीय जरी असले तरी तुमच्या जोखडात आम्ही तिला अडकू देणार नाही. हा एकच निर्धार करा आणि परत संध्याकाळी भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही बरोबर, सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. भोजन करायचं आहे आणि संध्याकाळी ठीक 5 वाजता आपल्या गळ्यामध्ये जे भगवा आय कार्ड आहे ते घेऊन त्या अनंत कान्हेरे मैदानावर यायचं आहे. तुम्हाला स्वतंत्र बसण्याची व्यवस्था केलेली आहे. जिल्हा प्रमुखांना 2 सूचना आहेत. एक शिवनेरीवरच्या मातीचा कलश जो आहे तो प्रत्येक जिल्हा प्रमुखांनी घेऊन जायचा आहे आपापल्या जिल्ह्यामध्ये. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की माननीय सुभाष देसाई साहेबांच्या आदेशान्वये काही पदाधिकारी म्हणजे तुमच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्स इथे तयार ठेवलेले आहेत, ते तुम्ही भरून द्यायचे आहेत. आणि दुसरं, आत्ता सर्वांनी बाहेर गेल्यानंतर प्रत्येकाने शिवसेनेच्या कारसेवकांनी अयोध्येमध्ये बजावलेली जी कार सेवा आहे